आणि मग पुन्हा जोऱ्याने दाबायचं आणि सोडायचं. आता हे कसं मला सवय आहे म्हणून झालं, पण तुमच्या जण होणार नाही. तर आपल्याकडे पेन्सिल असते. पेन्सिलचं असं मागच्या बाजूचं ते टोक असेल ते असं आधार द्यायचा याला, इथे असं प्रेस करायचं थोडं आणि थोडं दाबायचं आणि फिरवायचं. किमान 20 ते 25 वेळा फिरवायचं, पुन्हा जोराने दाबायचं, सोडायचं. ते दोन्ही अंगठ्या इथे आहे मेंदू. याला पहिल्यांदा आपल्याला चेतना द्यायची आहे, म्हणजे आपलं सगळं शरीर त्याच्यामुळं सूचना द्यायला लागेल. याच्याच बाजूला एक पिट्युटरी नावाची ग्रंथी आहे, ती अत्यंत महत्त्वाची आहे, अगदी त्याच्याच बाजूला आहे. आता एवढ्या याच्या हातावर 52 बिंदू असल्यामुळं अंतर जवळजवळ वाटेल, पण अगदी याच्याच बाजूला. तर याला सुद्धा आपण इकडून जर प्रॅक्टिस असेल तर असं करता येईल, नाही तर ही जी आहे त्याच्याच बाजूला प्रेस करायचं आणि पुन्हा त्याला डावी बाजू की उजवी बाजू? त्याची डावी बाजू का उजवी बाजू? हे सध्या आपण डाव्या हाताचं करून राहिलो, पण हे मेंदू दोन्ही बाजूला आहे. तर दोन्ही बाजूचे करायचे आहे. फक्त जे हृदय आहे हे फक्त एका बाजूला आहे आणि लिव्हर फक्त एका बाजूला आहे. बाकी सगळे डोळे 2 बाजूला 2 आहे, नाक 2 बाजूला 2 आहे, कान 2 बाजूला 2 आहे, हात 2 बाजूला 2 आहे. ते सगळं फक्त हृदय एका बाजूला आहे आणि लिव्हर एका बाजूला आहे. तर हृदय डाव्या हातात आहे, सगळ्यांचं आहे ना डाव्या बाजूला. कोणी एखादी असेल 10 लाख 5 लाख त्याच्यात, पण आपल्याकडे काही अजून कोणी असं दिसत नाही की ज्याचं हृदय उजव्या बाजूला असेल. तर हृदय डाव्या बाजूला, त्याचाही पॉईंट सांगणार आहोत. आणि उजव्या बाजूला आहे लिव्हर. दोन्ही पॉईंट सेम आहे. डाव्या हातात जिथे पॉईंट आहे हृदयाचा, तिथेच उजव्या हातामध्ये आहे लिव्हर. तर आता आपण या मेंदूला हे केल्यानंतर मग त्याच्यानंतर काय आहे की सर्वसाधारण आता आपल्याला अनेक लोकांना सर्दी, आपण छोट्या छोट्या आजारापासून वरच्या आजारावर, सर्दी जी आहे ती, ही सर्दी जी आहे, ही सर्दी जर आपल्याला दुरुस्त करायची असेल कोणतंही औषध न घेता, तर ही सगळ्या बोटाची कांडी आहे बघा. 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2. आता याला कसं करायचं, असं धरायचं 2-4 वेळा 20 पर्यंत हलवायचं, त्याच्या खालचं घ्यायचं. किती सर्दी असेल तर ही ताबडतोब आपली काय होईल, कमी होईल. हे सगळे कांडे. समजा काही लोकांना सर्दी पासून काय होतं, सायनसचा त्रास होतो. ते सायनसचे हे सगळे वरचे बिंदू आहे, इथे दिलेले आहे चार्टवर. सायनसचे सगळे वरचे बिंदू हे. आता याला सुद्धा असं धरायचं, फिरवायचं. किती, 20 पर्यंत, 20-25 जोराने दाबायचं, सोडायचं. किती आपल्याला सायनस असेल तर या दोन्ही हाताच्या, सायनससाठी काय आहे, दोन्ही हाताचे वरचे टोक, अगदी जसं आपण ब्रेनचं टोक घेतलं तसंच याचं वरचं टोक घ्यायचं. पेन्सिलच्या माध्यमातून चांगलं होते. असं धरलं, थोडं आपल्याला जेवढं सहन होते तेवढं. हे कसं ओळखायचं, कारण डॉक्टरकडे जायची गरज नाही. दुखते सर, जिथे तुम्ही दाबलं दुखायला लागलं ते समजायचं का तो पॉईंट आहे. समजा आपला कोणतं काही माहीत नसलं आणि आपण असं काडी घेऊन कुठेही जे करायला लागलो, ते दुखायला लागलं, तर आपल्याला समजायचं की काही नाही काहीतरी आजार आहे. आणि तो दुरुस्त करायसाठी ज्यावेळेस तिथं दुखणं कमी झालं, तर समजा माझी आता मान दुखते आहे किंवा हे शोल्डर दुखते आहे, आता याचा पॉईंट काय आहे, हा आहे. इकडल्या बाजूला गळा आहे, इकडल्या बाजूला गर्दन आहे. याला असं धरायचं, दोन्ही बाजून करायचं. आता हे काही लोकांना होत नाही तर काय करायचं, असं रबर असतो आपल्या घरी, असे 2 आळे ठेवायचे, 10-15 मिनिट लावून ठेवायचं. तर गळ्याचा त्रास कमी होईल आणि गळा आणि गर्दन म्हणजे मान दोन्ही, ते हे दोन्ही बाजूला, हे एकाच आहे, एका वेळेस दोन्ही बाजूला. आणि पायामध्ये सुद्धा 2 बाजूला ते आपल्याला ठेवतात. असं लावून शेवटल्या ह्याच्यात ठेवायचं. तो गळ्याचा जो आजार आहे तो सुद्धा आपला दुरुस्त होईल. मान लागली, काही लोक असं खाली वाकून काम करतात, तर त्यांना मानेचा, आता कॉम्प्युटरमध्ये असणाऱ्या लोकांना मानेचा पण त्रास होतो, तो सुद्धा यांनी दूर होईल. तर आता हे किती, हे किमान 7 मिनिट 5 मिनिट ठेवायचं लावून, मग काढून घ्यायचं, पुन्हा संध्याकाळी लावायचं. तर हे होईल याने गळा आणि गर्दन. मी त्याच्या आधी तुम्हाला सांगितलं, सर्दी झाली असेल
आणि सायनसचा त्रास आहे. आता काही लोकांचे डोळे आणि विशेषतः आमच्यासारखी जी वयोवृद्ध माणसं आहे त्यांचे कान, त्यांना त्रास असतो. ते डोळ्यासाठी हा एक पॉईंट आहे, हा आणि हा इकडल्या बाजूने. पद्धत तीच, याला असं दाबायचं, फिरवायचं, पुन्हा जोऱ्याने दाबायचं, सोडायचं. हे 2 पॉईंटचे आहेत, दोन्ही हाताचे आणि दोन्ही पायाचे सारख्या ठिकाणी. दाबलं की सोडायचं. हे 2 डोळ्यासाठी काम करतात. त्याच्याच बाजूचे 2 जे आहे हे कानासाठी काम करतात. एका हाताचं करायचं आहे का? नाही, दोन्ही हाताचे आणि दोन्ही पायाचे पण मी सांगेन तुम्हाला. तर हे झालं, हे डोळ्यासाठी, हे कानासाठी. आता सर्वसाधारण लोकांना मांसपेशीत दुखते, पाठ दुखते, कंबर दुखते, इथे गोळे येतात, खूप लोकांना आहे असं. तर हे याच्या उलट्या बाजूचे बघा. आता इकडून गेले आपण तर इकडे झाले डोळे आणि कान. मांसपेशीतलं दुखणं जर असेल तर या बाजूने. आणि कोणालाच विचारायची गरज आहे, प्रेस केलं आणि त्रास झाला की समजून जायचं की आपल्याला दुखते कंबर. इथे जितका वेळ तुम्ही हे कराल तितक्या वेळ तुमचं इथलं दुखणं पाठीचं कमरेचं कमी होईल. मागच्या बाजूने. आता आपल्यापाशी वेळ नाही. अनेक लोक काय करते का सगळ्या गोष्टी आहे पण वेळच नाही म्हणते आम्हाला करायची. मग अशा वेळेस एका वेळेस दोन्ही होते, इकडून डोळा होते, इकडून कंबर होते. हे असं करा दोन्ही एका वेळेस. तर मांसपेशीतलं दुखणं जर असेल तर या बाजूचे पॉईंट्स आहे. गळा, गर्दन, गर्दन म्हणजे मान, याचे हे पॉईंट्स आहेत 2. त्याच्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे हृदय. अनेक लोकांना सगळ्यात पहिल्यांदा ॲसिडिटी होते. पण मी तरी तुम्हाला सल्ला देईन की हे मी किती तज्ज्ञ असलो, म्हणजे आकुप्रेशरचा तज्ज्ञ असलो, त्या मुद्रेचा असलो, रेखीचा असलो, तरी ज्यांची 45 वर्ष पूर्ण झाली अशा सगळ्या माणसांनी पहिल्यांदा आपल्या हृदयाची तपासणी करून घेणं गरजेचं असते. म्हणजे जाऊन किमान एक्सरे काढून घेणं गरजेचं असते आणि रक्ताची तपासणी करणं गरजेचं असते. नाही मी चांगला, मला काय गरज आहे, त्याने होत नाही काम. आपल्याला कोणत्याही वयात असं बंधन नाही की आता मला 50 वर्षापर्यंत शुगर नव्हती आता काय तपासायची गरज आहे. तर शुगर अशी आहे की तुम्हाला कोणत्याही वर्षात जेव्हा तुमच्या ह्याच्यात चिंता सुरू झाली की शुगर नावाची बिमारी तयार होते. म्हणून 60 वर्षाच्या वरच्या माणसांनी 3 महिन्यातून एकदा आणि 45 वर्षाच्या वरच्या माणसांनी 6 महिन्यातून एकदा तरी आपली आरोग्याची तपासणी आपण करून घेणं गरजेचं आहे. मी तुम्हाला पॉईंट सांगत होतो हृदयासंबंधी. हृदय जे आहे ते अनेक लोकांचं कुठे आहे, डाव्या बाजूला आहे. आणि डाव्या बाजूला असल्यामुळे हृदयाचा पॉईंट सुद्धा डाव्याच बाजूला आहे. तर बघा ही एक रेषा आणि ही अशी एक रेषा आहे आणि हे मधातलं हे आहे. हा जो गड्डा आहे तर बघा इथे मी बोट ठेवलं तिथं, दिसलं का प्रत्येकाला? हा जो पॉईंट आहे हा आहे हृदयाचा. याला काय करायचं, असं आधार द्यायचा, खालून 4 बोटं ठेवून असा आधार द्यायचा, असं दाबायचं. जेवढी कळ आपल्याला सहन होते तेवढीच कळ घ्यायची आणि फिरवायचं. पुन्हा त्याला जोऱ्याने धक्का द्यायचा आणि सोडवायचं. पेन्सिलच्या मागच्या टोकाने सगळ्यात चांगलं होते बघा. जोऱ्याने दाबायचं आणि सोडायचं. आता विशेषतः हृदयविकार जो आहे तो का होतो? आता मी जेव्हा शिकत होतो त्यावेळेस असं कधी कधी ऐकत होतं की बा 70-80 वर्षाचा एखादा माणूस आहे तो हृदयविकाराने मरण पावला. त्याच्यानंतर मी नोकरीवर लागलो तेव्हा मला असं दिसलं की 40-50 वर्षाचा माणूस आहे तो हृदयविकाराने गेला. आताचं तर असं आहे 7-8 वर्षाचा मुलगा जरी असेल तरी हृदयविकाराने मरण पावलं. याचं कारण काय? याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे आपला आहार. आपण सध्या
असं वाटते का बाजूचं सगळं आपण पाहिल्यानंतर आपणही तसंच असलो पाहिजे, म्हणून आपण अशा आहाराच्या मागे लागलो की ज्या आहारामुळं आपल्या हृदयाची जी गती आहे ती गती मंदावते. नाव आहे तुम्हाला माहिती आहे, पिझ्झा, बर्गर, सध्या आपल्या ग्रामीण भागामध्ये कुरकुरे. कारण कसं आहे, वडील गावाला जायला निघाला तर पोरगा मागं लागते एसटीत बसल्यापर्यंत. त्याला असं वाटतंय का एवढा मोठा पुडा दिसते आणि किंमत 5 रुपये, तो घेते पोराला देऊन देते, पोरगाही समजते आणि तोही समजते. पण त्याचा विपरीत परिणाम जो आहे तो हृदयावर एवढ्या मोठ्या प्रमाणात होतो. मैद्याचे कोणतेही पदार्थ एकदा ठीक आहे, मलई एक ठीक आहे, वाढदिवस आहे आपण केक खाल्ला ठीक आहे, पण त्याच्याच बाजूला असणं, सारखे केक खाणं, सारखे मैद्याचे पदार्थ खाणं. अनेक तर लोक आता असे आहे की विशेषतः जे शिकून आलेले जे मुलं आहेत ते बिलकुल घरीच ऑर्डर करते पिझ्झा, ते तोच घेऊन येते तिथून. आणि त्याच्यामध्ये असणारे जे सगळे घटक आहेत ते आपल्या शरीराला घातक आहे. तर आपलं जेवण कसं असलं पाहिजे हाही महत्त्वाचा भाग आहे. ते इंद्रधनुष्य बघितलं ना सगळ्यांनी, बघितलं किती रंग असतो त्याच्यात? इंद्रधनुष्यात 7 रंग असतात. तर आपल्या थालीमध्ये 7 रंग असले पाहिजे किमान. मग दह्याचा रंग, ताकाचा रंग वेगळा, पोळीचा रंग वेगळा, भाताचा रंग वेगळा, सुकी पालेभाजी असेल तिचा रंग वेगळा, दुसरी काही आपण भाजी केली असेल वांग्याची तिचा रंग वेगळा, त्याचबरोबर पोळीचा रंग वेगळा, सलाद घेतलं असेल त्याचा रंग, असे किमान 7 रंग असलेली थाली आपली असली पाहिजे. आणि आपल्या पूर्वजांनी सांगितल्याप्रमाणे आपण खाली बसूनच जेवलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की आपण खाली बसलो तर असं वागतो आणि याचा जो अँगल आहे तो अँगल असा जातो आणि मग हे घेतल्याबरोबर पुन्हा असा होतो आणि मग ते पचनक्रियेसाठी. तर ज्यांचं हृदय चांगलं राहावं असं वाटत असेल तर त्यांच्याकरता सगळ्यात महत्त्वाची तरतूद आहे की अशा प्रकारची थाली आणि जेवण घ्यायचं, त्याच्यानंतर पाणी प्यायचं नाही काही वेळ. समजा आपल्याला सवय नाही सध्या की जेवणात पाणी पाहिजे असेल तर थोडं कोमट पाणी घेऊन बसायचं. कारण काय आहे की आपण लोणचं हे जे सगळं घेतो त्या जिभेवरून त्याची लाळ होऊन आतमध्ये जोपर्यंत जात नाही ते जसं तसं गेलं तसा जाम बसते मग. म्हणून आपल्याला त्याचं लाळ होईल त्या वेळेपर्यंत आपल्याला ते थांबायचं आहे आणि म्हणून ताबडतोब पाणी प्यायचं नाही. आजपासून सगळ्यांनी असा निर्धार घ्यायचा आहे, किती उन्हाळा असो काही असो, फ्रीजचं पाणी आज आपण कधी प्यायचं नाही. ते सगळ्यात घातक आहे हृदयासाठी, फ्रीजचं पाणी. माठात ठेवलेलं किती थंड पाणी तुम्ही प्या, पण फ्रीजमध्ये जो वायू असतो ज्या वायूच्या माध्यमातून ते पाणी थंड केलं जाते किंवा त्याच्यात ठेवलेले पदार्थ आपल्याला आता सवय जातं. आम्ही, तुम्ही तर ठीक आहे, पण आम्ही शहरातली सगळी माणसं ती इतवारी बाजारात जातो, कमी पैसे भेटते म्हणून भाजीपाला आणि ते 7 दिवस ठेवते कर, तर तो इतका विषारी बनतो की बाजारातून दुसऱ्या दिवशी घेतलेला भाजीपाला सगळ्यात चांगला असतो. पण आता ती मानसिकता राहत नाही, आमचीही नाही. तर आपल्याला काय करायचं आहे की किमान फ्रीजमधलं पाणी आपण नाही प्यायचं आणि 2 दिवसाच्या वरतं फ्रीजमध्ये काही आपण जर ठेवलं असेल तर त्याला खाऊ नये, विशेषतः लहान मुलांना देऊ नये. तर हा आहे हृदयविकार होऊ नये. झालाय तरी त्याच्यापासून बचत होईल. आपल्याला होऊ नये असं वाटत असेल किंवा झालाय असेल तरी कमी करते. कारण याच्यात 2 आहे. आकुप्रेशरमध्ये अशी ताकद आहे, झालेला आजार बरा करते आणि आपल्याला आजार होऊ देत नाही. म्हणजे हा पॉईंट आपण दररोजच केला पाहिजे, ज्याला आहे त्याला आणि ज्याला नाही आहे त्यांनी. हे एवढ्यासाठी की ज्याला आहे त्याचे हृदय गतिवान होईल आणि ज्याला नाही आहे तरी त्यालाही गती मिळण्याचं काम राहील. आता विशेषतः हृदयविकार जो आहे तो प्रामुख्याने पहाटे 3 ते 5च्या वेळात येते जास्तीत जास्त. कारण तो माणूस बाथरूमला उठतोय आणि मग गेला की पडते आणि हृदयविकार येतो. मग तो घाबरते सगळी माणसं घरातली.
तर अशा सगळ्या वेळेस आपल्याला मग आपण कोणी गाडी बोलावते, ॲम्ब्युलन्स बोलावते, जे काही सोय असेल ते दवाखान्यात नेते. डॉक्टर म्हणते तुम्ही थोडा उशीर केला, मी आता काही करू शकत नाही. पण आपल्या घरचा पेशंट दवाखान्यात जाईपर्यंत आपण त्याला आपला उपाय करू शकतो. तो दवाखान्यात जाईपर्यंत जाणार नाही. जो माणूस असा पडलाय तर ही डाव्या हाताची करांगी आहे. ये इकडे. हा कोणता हात आहे तुझा? डावा ना? हा. ती ही डाव्या हाताची करांगी जी असते. आता आपण वरण तयार करताना ते रवीने घोटतो ना, किंवा दह्यापासून ताक तयार करतो, ते हे असं याचं जे बोट आहे त्याचं पहिल्यांदा आपण दाबायचं आणि असं हळूवार असं करत राहत. आता एका माणसानं होत नाही, थकून जाईल करताना. समजा 10 मिनिट 15 मिनिट दवाखान्यात डॉक्टरपर्यंत जायला लागेल, तर 2-3 माणसं आपण त्याच्या गाडीच्या बाजूला बसवायचे आणि हे करत जायचं. एवढे करून त्यांच्या वेदना जर असाही होत असल्या तर हे डाव्या हाताचं हे जे आहे ना, हे नखाचं असं त्याला तोंडात पकडायला लावायचं. आता तो काही पकडत नाही, आपण त्याच्या तोंडात तुटेल इथपर्यंत प्रेस द्यायचं, जेणेकरून त्याचा हे आला पाहिजे आणि येतो. तर तो दवाखान्यापर्यंत जाण्याकरता मदत होते. किंवा आपल्या सगळ्यांच्या घरी अद्रक आहे. मी नॅचरोपॅथीचा पण तज्ज्ञ आहे. तर आपल्याकडे अद्रक असते. हे अद्रक जे आहे, हे अद्रक एक एवढा तुकडा, तो सुद्धा खूप चावायला लावायचा. त्याच्या याने सुद्धा त्याचं हृदय तितक्याच्यात मोकळं होते, जेणेकरून त्याला खोकला आला पाहिजे, श्वास एक झाला पाहिजे, असा प्रयत्न करायचा. तर दवाखान्यात जाईपर्यंत त्यांना काही होणार नाही. म्हणून हे झालं हृदयासंबंधी. आता अनेक लोकांचे पोट खराब, सगळे आजार कशाने होते? ज्याचं पोट खराब त्याचं आरोग्य खराब. आता पोट खराब होण्याची कारणं काय आहे? एक जेवणाची अनियमितता एक कारण आहे. कधी 1 वाजता जेवलं, कधी 3 वाजता जेवला, कधी काही. दुसरं कारण आहे, जो काही आपला आहार असेल त्याच्यापेक्षा जास्त घेतला. आता आईने चांगला स्वयंपाक केला, आता मी मुलांमध्ये सांगतो नेहमी, आईने जास्त चांगला स्वयंपाक केला की दररोज 2 पोळ्या खाणारा 3 पोळ्या खाते. आपल्या घरी पाहुणा आला की मग चांगला पदार्थ होतो आणि मग आग्रहाने पाहुण्यांबरोबर आपण बसलो तर आग्रह. तर त्यावेळेस आपल्याला जे पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त घेतल्यामुळं आपलं पोट बिघडते. मग हे पोट आपलं बिघडलेलं चांगलं व्हावं आणि बिघडू नये असं वाटत असले तर हे त्याचे पॉईंट्स आहेत 3. आता ग्रामीण भागामध्ये अनेक माणसं तंबाखू खातात ना, ते असंच करत राहतात. आता तो काय म्हणतो, का बाबू हे सांगते हे आपला तंबाखू खाल्ला काही पोट साफ, त्याने कधी होत नाही, याची मालिश करतो. त्याने उलट नुकसान आहे तंबाखू खाल्ल्याने, याची अशी मालिश करत राहते तो. म्हणून इथे 3 पॉईंट आहे बाई, 3 बोट आहे ना, हे असे 3 अशी इकडून ठेवा, प्रेस करा. एका वेळेस होते, पण एक एक केलं पाहिजे. तर कितीही पोट खराब असलं तर याच्यापासून आराम मिळेल. पण करण्याची पद्धत पुन्हा तीच. मी तुम्हाला एकच गोष्ट 10 वेळा एवढ्यासाठी सांगतो की केलं पाहिजे. करण्यासाठी पुन्हा ते प्रेस करायचं, दाबायचं, जेवढं आपल्याला सहन होतं तेवढं फिरवायचं 30 वेळापर्यंत. पुन्हा जोराने दाबायचं, सोडावं. 1 2 आणि तिसरं 3. याने काय होईल? तुमचं पोट चांगलं राहील. पोट चांगलं राहिलं त्याच्यामुळं काय होईल? कोणतेही आजार होणार नाही, ॲसिडिटी होणार नाही, आहे की नाही? मग ॲसिडिटी नाही झालं तर हृदयविकार नाही होणार. एकावर एक अवलंबून आहे. म्हणून आपल्याला हे पॉईंट दररोज करायचे आहे, याला घासत राहायचं. त्यानंतर इथे आता अनेक लोकांना मधुमेह म्हणजे डायबिटीज आहे की नाही, खूप लोकांना आहे. तर डायबिटीज सुद्धा कंट्रोल होतो, तो कमी होत नाही. लक्षात घ्या. पुन्हा एकदा जर आपल्याला डायबिटीज झाला तर तो कंट्रोल ठेवता येतो, तो कमी नाही करता येत. मग हा जर आपल्याला कंट्रोल करायचा असेल, कारण त्याचे मग जर कंट्रोल नाही केला तर त्याचा डोळ्यावर परिणाम होते, किडनीवर परिणाम होतो,
सगळ्या ठिकाणी त्याचा परिणाम. म्हणून काय करायचं आहे बघा, हे मधल्या बोटाचं हे रेष इथे 1, 2 आणि 3 हे 3 असे बोट ठेवले. एका वेळेस एक करायचं. कशाचे आहे? किडनीचे आहे. आणि मधुमेह याने दुरुस्त होईल. दुरुस्त होईल म्हणजे कंट्रोल राहील, वाढणार नाही. पण त्याच्यासाठी आपण बा गोड खायचंच नाही. आग्रह करते घरचे लोक, बिलकुल नाही खायचं म्हणते गोड. पण 8 दिवसातून 1 दिवस गोड खाल्लं तरी चालेल, पण दररोज मात्र गोड खाता येत नाही. हे लक्षात घ्या. एक दिवस आपण कुठे गेलो, काही गेलो, घ्या. आणि डायबिटीज ज्यांना आहे त्यांनी जेवणाच्या आधी गोड खायचं. आणि ज्यांना ना, कारण त्याने काय होते, गोड पहिले खाल्लं की जेवण कमी होते. अनेक लोकांना असं वाटते की पहिले आपण हे करून घेतो मग गोड खातो, तर ते डायबिटीज वाल्याला कामच नाही. पहिल्यांदा गोड खाणे आणि मग बाकी जेवण करणे, तर त्यांचा मधुमेह सुद्धा हा नियंत्रित राहील. हे बोलतील ही नियम. त्यानंतर ही एक रेषा आहे बघा, डायफॉर्म. त्यात हा जो डायफॉर्म आहे आणि हे अंगठा जो आहे, या अंगठ्याचं हे आहे. आता अनेक लोकांना थायरॉइड आहे की नाही, गठ्ठमणा वाढला की डॉक्टर म्हणते थायरॉइड झाला. हे जे बघा, ह्या अंगठ्याच्या या हे उंच भाग दिसतो ना, हा थायरॉइडचा आहे. इथे चार्ट पण दाखवला आहे ते अंगठ्याच्या बाहेर, ते थायरॉइड दिलं आहे. अंगठ्याची अशी रेषा आहे ना, इंग्रजीत लिहिलं आहे ते. इथे झालं की हा भाग याला असं धरायचं, प्रेस करायचं. याने आपलं काय होईल, थायरॉइड कमी होईल. त्यानंतर काही लोकांना, आपण हे चार्टमध्ये असणारे सगळेच आपल्याला नाही, पण जे आपल्याला आहे आजार, अनेक लोकांना पाईल्स आहे, मूळव्याध आहे की नाही. मग ही मूळव्याध ही सुद्धा कशाने होते, ज्याला एकमेव कारण आहे, आपण सुक म्हणजे ज्याच्यात ओलसरपणा कमी आहे असा खाद्यपदार्थ खात असल्याने. विशेषतः पहिले म्हणजे आम्ही जिथं होतो फार वाईट परिस्थिती होती आमच्या घरची. म्हणजे ज्वारीशिवाय दुसरं काहीच होत नव्हतं शेतीत. 22 एकर शेती असलेल्या शेतकऱ्याचा मी मुलगा होतो, पण तरी कधीही दुपारी भाजी मिळाली ते मिरची आणि त्याला कसं तरी हे टाकून ते सगळं खाल्ल्यामुळं पाईल्स तयार झाले. म्हणून तुम्हाला मी जेवणात सांगितलं की ओला असलेली डाळ असली पाहिजे, भाजी असली पाहिजे, कढी असली पाहिजे. आणि ते जर झालं तर त्याचा पॉइंट जे आहे, हे सगळं याला काय करायचं, असं घासायचं. हे सगळे मागच्या बाजू, पायाचे पण, तर पाईल्स कमी होते. आणि तिखट खाणे आणि हिरवी मिरची कच्ची खाणे. ठेचा खाऊ शकता, त्याला गरम करून काय भाजून वगैरे करतात काही ते, पण कच्ची जे खातात, आता अनेकदा ते कचोरी खायची असली की ते आता कच्चे देऊन देत त्याच्यासोबत, तरी भराभर खाणारे लोक आहे. तर हे जे आहे हे त्याच्यासाठी काय काम करेल, याला कशासाठी आहे हे सगळे, हाताचे आणि पायाचे पण. हे बघा, हे असं हा इकडे, तर सगळं दोन्ही पायाचे दोन्ही हाताचे कशासाठी, पाईल्स कमी होईल. त्यानंतर आता डोळे, मी तुम्हाला सांगितलं डोळे 2 बाजूला आहे, कान 2 बाजूला आहे, हात 2 बाजूला आहे, पाय 2 बाजूला आहे, म्हणून हे दोन्ही हाताने करायचे. पण हृदय फक्त एका बाजूला आहे आणि लिव्हर एका बाजूला आहे. आता हृदय एवढंच लिव्हर महत्वाचं आहे, कारण आता अनेकदा आपण पाहिलं की लिव्हरमध्ये पिलिया झाला ज्यांना, विशेषतः जे लोक ड्रिंक घेतात, मद्यपान करतात, अशा लोकांचं लिव्हर खराब होते प्रामुख्याने.
त्या लिव्हरवर सूज येणे, त्याच्या याच्या म्हणून त्यांना असं अनइझी वाटणे, हे त्याची लक्षणं आहे. तर हे उजव्या हातामध्ये जसं इथे हृदय आहे तसं हे डाव्या हातामध्ये हृदय आहे, तर उजव्या हातामध्ये इथे लिव्हर आहे. हा पॉईंट्स आपल्याला दररोज काही असो की नसो, दुखत असलं तर ठीक आहे, नसलंही तरी आपल्याला करत राहायचं आहे, कारण आपलं चांगलं राहिलं पाहिजे. आता सगळ्यांच्या तक्रारी काय आहे की तुम्ही मला सांगितलं बरोबर आहे, पण आमच्या वेळच नाही म्हणते. कारण 1 तास जर तुम्ही या ॲप्लिकेशनला दिले, 1 तास, कारण एका याला किमान एक पॉईंट करायला किमान अर्धा मिनिट ते 1 मिनिट लागते. आणि जवळपास आपल्याला नाही काही तर 20-25 पॉईंट आपल्याला हाताचे 20-25 पायाचे करायचे आहे. म्हणजे 1 तास जर आपण दिला तर सगळ्या या आजारापासून मुक्त होतो. पण अनेकांच्या तक्रारी आहे की आमच्यापाशी 1 तास आमच्यासाठी नाही. मग अशा वेळेस काय करायचं, ते सगळं काम 10 मिनिटात होते. आता आपण सगळे करणार आहोत 10 मिनिटात, म्हणजे 1 तास ज्याच्यापाशी वेळ नाही त्यांनी 10 मिनिटात करायचं. कसं करायचं बघा, एकाच एक हात हात टाका सगळेजण, आणि हे जे गादीचा भाग आहे या असा हलवा दोन्ही बाजूने. म्हणजे याने बघा काय झालं, काय झालं, तुमचं पोटाचं झालं चांगलं, त्याच्यानंतर त्याच्या बाजूला किडनीचं आहे तेही चांगलं झालं, इकडे लिव्हरपर्यंत येते, याच्यापर्यंत येते झालं. मग असे बोट आहे, असे करा 1 2, याने काय होईल, डोळ्याचा पॉईंट येईल, कानाचा पॉईंट येईल, मानेचा येईल, गळ्याचा येईल, 30 पर्यंत हा ना. त्याच्यानंतर उलट करा असं, याने हां करा असं. हे सायनस, ज्यांना सायनसचा त्रास आहे, हे दमून आले ना, मस्त लाल लाल येतं, चांगलं रक्त दिसते आपल्या शरीरात किती आहे म्हणून करा. 25-30 वेळा करत जायचं. त्याच्यानंतर बघा, एकदा प्रॅक्टिस झाली की डोळे बंद करूनही करता येईल. आमची बरोबर जाते बोटात बोट. त्याच्यानंतर असा हे याला प्रेस द्यायचा ना, अंगठा म्हणजे हा गळ्याचा आणि मानेचं सगळं काम करते. असं धरून असं करायचं त्याला. हे ज्यांच्याकडे वेळ नाही त्यांच्याकरता आहे हा, पण आपल्याकडे सगळे करू शकता, पण ज्यांच्या वेळ नाही, वेळ असेल तर सगळे करा. हे सगळे पॉईंट आपल्याला आपलं आरोग्य चांगलं ठेवण्याकरता कामी. आता दुसरा भाग आहे मुद्रा. याच्यापेक्षाही मुद्रा जास्त फायद्याची आहे. म्हणजे आकुप्रेशर आपल्याला करताना कसं त्रास झाला की आपण सोडून देतो. आता आपण काही लोकांचा घेऊ प्रयोग, प्रेस केला आपण, हां हे सगळं उपाशी पोटी करायचं की हां कसं करायचं, हां. जेवल्यानंतर करायचं, तर आहे का काही? मुद्रा जी आहे, नाही त्याला पहिल्यांदा पॉइंटचं सांगा ते हा, काय किती सांगा? करायचं. म्हणजे हे जे आपण करू ॲक्युप्रेशर करून राहिलो, हां हे उपाशी पोटी करायचं की हा. जेवल्यानंतर करायचं, हे केव्हा करायचं, आकुप्रेशर हा असा चांगला हे आहे की जेव्हा केव्हाही करू शकता, केव्हा याला काहीच बंधन नाही. पण मुद्र्यामधल्या काही मुद्रा अशा आहेत की त्या आपल्याला केव्हा करायच्या, काय करायचं ते सांगू. पण आकुप्रेशर तुम्ही सकाळी सुरू केले, दुपारी सुरू केलं, रात्री झोपताना केलं तरी चालते, प्रवासात केलं तरी चालते, कुठे आपल्याला वेळ आहे तिथं केलं तरी चालते. याला काहीच बंधन नाही, केव्हाही रात्रंदिवस. फक्त एक पॉईंट प्रेस केल्यानंतर तो किमान 30 वेळा तरी प्रेस झाला पाहिजे. म्हणजे 30 वेळा तरी त्याला आपण प्रेस करता आलं पाहिजे, हे त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता दुसरा असा भाग आहे मुद्रा. आता आपण सगळ्यांनी गौतम बुद्धाचं नाव ऐकलं का? त्यांनी ज्ञान प्राप्त करण्याकरता इथे चांगली, म्हणजे हे असं ठिकाण आहे की या ठिकाणी जर तुम्ही मुद्रा केली अशा निसर्गाच्या वातावरणात तर खूप मोठा फायदा होतो. म्हणून त्यांनी सुद्धा काही असं चांगलं, म्हणजे राजाचा मुलगा होता, राजमहालात राहण्याची व्यवस्था होती, पण तिथं थांबला नाही.
आणि गेला चांगला टेकड्या जिथे असेल खाई असेल काही भेटे नाही भेटत. आणि तिथे त्याने ज्ञान संपादन करण्याकरता मुद्रा केली. ती पहिली मुद्रा आहे ज्ञान मुद्रा. ज्ञान मुद्रा म्हणजे आता ही ज्ञान मुद्रा कशी करायची आणि हिचा फायदा काय, सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे फायदा काय. या ज्ञान मुद्रेचा फायदा सगळ्यांना आहे, म्हणजे लहानच्या मुलापासून तर 90 वर्षापर्यंतच्या म्हाताऱ्यांना सगळ्यांना. लहान मुलाची स्मरणशक्ती चांगली होते. आमच्यासारखे जे वयोवृद्ध आहे त्याचं विस्मरण दूर होते. काही लोकांना झोपेचा त्रास आहे, अनिद्रा, ती दूर होते. काही लोकांना हृदयाचा त्रास आहे, तो सुद्धा दूर होतो. काही लोकांना उचकी येते, ती सुद्धा दूर होते. आणि काही लोकांना नशा करणारे जे लोक आहेत त्यांनी ठरवलं नाही आम्हाला सोडायची आहे दारू, तर ते सुद्धा सुटते. जी लोक काही आत्महत्या करणारे आहेत, वेडसरपणा त्यांच्या ह्याच्यात आणि अशा वेळेस त्यांच्या मनात अशी कल्पना, ते सुद्धा दूर होण्याचं काम या मुद्रेने होतं. म्हणजे केवढी महत्त्वाची मुद्रा आहे. आता ही कशी करायची, आता मग तुम्हाला सांगितलं नाही, इथे काय आहे अंगठ्यात ब्रेन. या ब्रेनला याने दुसऱ्या बोटाने दाखवायचं. आता हे आपलं शरीर जे आहे हे 5 तत्वांनी बनलेलं आहे. अग्नी, वायू, आकाश, पृथ्वी आणि जल. हे 5 बोटं 5 प्रकारचे तत्व आहे. अग्नी, वायू, आकाश, पृथ्वी, जल. हे इथेच अग्नी, वायू, आकाश, पृथ्वी आणि जल. नावे माहिती आहे, अंगठा, तर्जनी, मध्यमा, अनामिका आणि कनिष्ठा म्हणजे करांगी. आता हे 5 तत्वांनी ही पूर्ण सृष्टी बनली, आपलं शरीर पण बनलं. मग ही ज्ञान मुद्रा करायची असेल तर ही मुद्रा अशी करायची आहे. अग्नी आणि वायू याचे शेष भाग म्हणजे टोकं, हे करताना ताट बसायचं आहे प्रत्येकाने. बसा असं काही ताट, पाठीचा कणा ताट असला पाहिजे याच्यात. किमान काही आजार नसेल तर 3 मिनिट, पण जसजसा आजाराचं स्वरूप असेल तर थोडं जास्त करावं लागेल. 3 मिनिट असं ताट बसायचे, डोळे बंद ठेवायचे. कितीही विचार आला तरी डोळे उघडायचे नाही. सगळे करा माझ्याबरोबर. विचार येत असला तरी मग देवाचं नाव घ्या. काही लोक देवाचं नाव न घेणारे असेल तर माझ्यासारखा उलटे नंबर मोजते. 20, 19, 18 मनात म्हणायचं आहे. 17, 16, 15, 14, 13, 12, 11, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. आणि मग एकाला एक असे हात घासायचे आणि सगळ्यात आधी डोळ्यावर ठेवायचे. डोळे बंदच असले पाहिजे त्यावेळेस बंद. डोळ्यावर ठेवायचे. मग डोळ्यावरून मग पूर्ण आपल्या शरीरावरती आणि पॉझिटिव्ह सांगायचं की मला माझा आजार पूर्णपणे बरा करायचा आहे. त्या इकडे या ना, थोडे जवळजवळ या, ते अजून लोक येऊन राहिले, या जवळजवळ. तर ही मुद्रा जी आहे ही मुद्रा केव्हा करायची हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. सकाळी उठल्याबरोबर. जेव्हा केव्हा, आता माझा तर सगळ्यांना विचार आहे, दिसतं ना, माझा तर विचार असा आहे की सगळ्यांनी सूर्योदयाच्या आधी उठावं, किमान म्हणजे सूर्य व्हायच्या आधी, उगवायच्या आधी. आणि काय करायचं आहे, सकाळी उठल्यानंतर जी लोक 40 वर्षाच्या वरची आहेत त्यांच्याकरता पहिली सूचना आहे. 40 वर्षाच्या वरती असणाऱ्या लोकांनी काय करायचं आहे की एकदम उठायचं नाही आहे. आपण ज्या पलंगावरती खाटवरती झोपलो आहे तर तिथे उठल्यानंतर डाव्या कुशीकडून उठल्यानंतर असे पाय ठेवायचे पहिले. मग आपण जे पांघरून घेतलं असेल त्याची घडी करायची, ती आपल्या उशाच्या बाजूला ठेवायची.
तिला नमस्कार करायचा आणि आजचा जसा दिवस गेला असाच उद्याचा दिवस गेला पाहिजे असं म्हणायचं आणि मग उठायचं. आता हे कशासाठी 2 मिनिटं गेले पाहिजे म्हणून, बाकी काही त्याचं घेणदेण नाही, त्या नमस्काराचं घेणदेण नाही आणि काही नाही. पण असं सांगितलं लोक विश्वास ठेवत नाही, म्हणून आपण त्याला थोडीशी की बा तुम्ही उठल्यानंतर आणि केली पाहिजे. नाही आता पहिले तर कशी होती आमची पद्धत की आम्हाला तर आमची गादी उचलून ठेवा लागेल, पण आता प्रत्येकाच्या रूम वेगळ्या, प्रत्येकाला काही ते उचलायचं काम नाही, वर्षभर कोणी तिला हात लावत नाही. पण किमान ओढलेलं जी चादर असेल त्याची घडी करायची, ती आपल्या उशापाशी ठेवायची आणि तितक्या वेळामध्ये 1-2 मिनिट होते आणि नंतर उठायचं. कारण 45 वर्षानंतर आपण जर उठायला गेलो तर रात्री झोपून असताना आपलं ब्लड जे आहे आणि विशेषतः आता या थंडीच्या काळात ते असं शांत राहते आणि एकदम उठलो की जर्क येते, जर्क आला की पडते. 60 वर्षाच्या वरच्या सगळ्या माणसांनी, मी किती काय खूप चांगला आहे कोणी म्हणत असेल तरी त्यांनी आधार घेतच सकाळी बाथरूमला जायचं आहे. या वेळा सगळं काही झालं चालते, पण पडलं नाही पाहिजे. पडल्यानं मोडला तर ते दुरुस्त नाही होत, ते बाकी तरुणवाल्याचं काय होईल. म्हणून सकाळी उठल्यानंतर बाथरूमला गेल्यानंतर मग असं खुल्या म्हणजे हे जे छत आहे याच्या बाजूला असं राहायचं, आकाशाकडे बघायचं. आपल्या आजूबाजूला काही झाडं असतील थोडे त्याच्याकडे बघायचं, त्याने डोळे चांगले राहील आणि तुमचं चष्मा पण कमी होईल हिरवळ पाहिली तर. आणि मग तिथून आल्यानंतर बसायचं. ज्यांना खाली बसता येत त्यांनी खाली बसा, ज्यांना खाली नाही बसता येत त्यांनी खुर्चीवर बसलं तरी चालेल, पण हे पाठीचा कणा जो आहे तो ताठ असला पाहिजे आणि हे डोळे असे याचे अँगल जे याचं अँगल सुद्धा इथं असले पाहिजे आणि हे असं असं ताट बसलं की मग 2 मिनिट 3 मिनिट काही जास्त पहिले सराव करायला वेळ लागेल, पण आता हे आमच्या घरी जे आहे ते तुम्हाला मेडिटेशनवर सांगणार आहे. अर्धा तास बसते मी, तर 5च मिनटं बसतो, 3ही मिनटं बसतो कधी. तर हे जितकं जास्त बसाल तितकं तुमचं सगळं जागृत होण्याचं काम होतं. आणि आता याच्यातला एक नवीन, मी सगळे उपाय पहिले सांगितले, काय लाभ सांगितले, पण शेवटला लाभ सांगतो. यांनी आपलं सौंदर्य वाढते. महत्त्वाचं आहे की नाही? सौंदर्य वाढणं महत्त्वाचं आहे की नाही? ते आहे, तेज येते चेहरा. तर ही मुद्रा ज्ञानमुद्रेचं नाव आहे, ते आपण सकाळी करायचे. त्यानंतर हे जे मुलं आहे अशी शाळेत शिकणारे यांना सांगायचं आहे, आपण नाही केली संध्याकाळी चालते किंवा आपणही करू शकतो, पण आपण जर आपल्या अशा मुलांना घेऊन बसलो तर जास्त फायदा आहे. हे संध्याकाळी जी दिवाबत्तीची वेळ असते, खेळून आले की यांना हातपाय धुवायला लावायचा. आता पहिले लोक हातपाय धुवायला काही महत्त्व देत नव्हते, पण कोविड आला तेव्हापासून सगळे लोक त्याच्यात हेच सांगितलं, हातपाय धुवा, हातपाय धुवा. पण आपले पूर्वज याच्यापेक्षा विद्वान होते. आपल्या घरी पाहून आला तर काय करायचं आपण, एक बकेटभर पाणी आणि एक पाट ठेवायचा, तो आल्याबरोबर पहिले हातपाय धुवायचा, गोळ्या करा तरच आतमध्ये यायचा. आता आहे का पद्धत तशी? आता डायरेक्ट तो बूट घालूनच पोचते. तर आपल्या आई वडील, आपले जे आई वडील होते हे बाथरूमला गेले तरी हातपाय धुवायचे. आणि म्हणून त्यांनीच सांगितलेलं. आता आपण मात्र कोविड आली म्हणून आपल्याला आपण ऐकतो की किमान दिवसातून 4 वेळा. आता महिला भगिनींचं काही मोठं आहे नाही, त्यांचे हात नेहमीच ओले होत राहते, पण आपल्यासाठी मात्र मग गरजेचं आहे एका दिवसातून 4 वेळा आपण हाताच्या आणि पायाच्या नखाला पाणी लावलं पाहिजे, म्हणजेच हातपाय धुतले पाहिजे. याने काय होईल, याने सगळ्यात महत्त्वाचा भाग होते, थकवा नाहीसा होतो. आता पहिले 10-10, 20-20 किलोमीटर पैदल यायचे, आलं की लगेच त्याला पाय धुतले की मग आतमध्ये यायचा. मग जशी सोय, कोणाची चहाची सोय असेल चहा कर, नाही काही असेल तर गुळ द्यायचा, जे सोय असेल तशी. पण तो तिथून चालून आल्यानंतर त्यांनी हातपाय धुतल्यानंतर त्याचा जो एवढा थकवा असतो तो थकवा नाहीसा होतो. आणि म्हणून आपल्याला सुद्धा हा थकवा, कोणतंही शारीरिक मानसिक काम जरी केलं, शारीरिक कामाचाच थकवा येतो असं आहे का? नाही, मानसिक थकवा येतो. तर आपल्याला दिवसातून 4 वेळा
हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत. त्यानंतर संध्याकाळी दिवाबत्तीची जी वेळ म्हणतो आपण, संध्याकाळी जेव्हा कोणाची 6 वाजता कोणी 7 वाजता काय जे असेल काय करायचं. आता मी जिथे बसून आहे आणि हा जेवढ्या अंतरावर आपल्या घरी देवघर असते, त्याच्यात दिवा लावतो आपण किंवा कुठेही लावतो. नाही दिवा लावतो, कोणी मेणबत्ती लावणार असते मेणबत्ती, पण एवढ्या अंतरावर बसून 5 फुटाच्या किमान अंतर अशी एक ज्योत ठेवायची कोणती, आणि मग पुन्हा असं बसायचं. आणि बसल्यानंतर त्या ज्योतीकडे डोळे बंद असल्यामुळे, पण ज्योत पूर्ण आपल्याला डोळे बंद असताना दिसेल तुम्ही जर व्यवस्थित केलं तर. आणि त्याच्यानंतर मग हात घासून डोळ्यावर ठेवल्यावर त्या मुलांना ज्या विषयाचा अभ्यास करायचा आहे त्या विषयाचं त्यांनी नाव घ्यायचं की मला आज फिजिक्सच्या ऊर्जेविषयी माहिती घ्यायची आहे, आणि मग त्याच्यातून खाली घ्यायचं. आणि त्याच्यानंतर त्यानं त्याचा अभ्यास केला तर त्याला ते पूर्ण प्रकरण लक्षात राहील. आता आपल्या सगळ्यांना विस्मरण होते. आता आपले आई वडील बघा, सोय नाही राहायची, अर्धीच अगरबत्ती आणि लोटा घेऊन गावाच्या बाहेर मारुतीचं देऊळ राहायचं, जायचे तिथं पैदल आणि तिथलाच शेंदूर लावून यायची. माझी तर आई अशी होती की एक नवीन पैसा होता सर तांब्याचा, ते मेन असते तो मेन पहिले लावेन, त्याच्यानंतर कुंकू लावे. ते पूर्ण दिवसभर त्याला असं प्रेशर राहायचं आणि त्याच्यामुळे त्याचं विस्मरण दूर. आता तर काय फॅशन आली, लहानात लहान टिकली कशी मिळेल असा प्रयत्न करतो. ठीक आहे, ते करा. मी त्याच्याबद्दल मी कोणत्याही फॅशनच्या किंवा कोणत्याही नव्या संशोधनाच्या किंवा संस्कृतीच्या विरोधी नाही, पण ते जरूर करा. पण आपलं हे सगळं नेहमी तेच राहिलं पाहिजे याच्याकरता किमान हे बघा, हे बोट कोणतं आहे, कोणतं बोट आहे, नावं सांगितलं तुम्हाला. तर्जन्य नाही, हे अग्नी, वायू, आकाश, पृथ्वी आणि जल. हे कोणतं आहे, वायू. आणि त्याच्यावरती हे आकाश. कुठे ठेवलं आहे, आज्ञाचक्र आहे, लक्षात घ्या. हे काय आहे आपलं, आज्ञाचक्र आहे. या आज्ञाचक्रावरती हे ठेवलं आहे. याला असं दाबायचं. दाबल्यानंतर घडी जशी फिरते तसं फिरवायचं 30 वेळा. मग थांबायचं, पुन्हा उलट्या दिशेने फिरवायचं, जोऱ्याने दाबायचं, सोडायचं. चंदन लावा, अष्टगंध लावा, शेंदूर लावा. हे कमीत कमी हे करत राहिलं पाहिजे. दिवसातून 2 वेळा करा, विस्मरण दूर होईल. लहान मुलं जे परीक्षेला जातात, कारण मी परीक्षेच्या याच्यातच होतो. मी 10 वर्ष महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळ जे 10वी आणि 12वीच्या परीक्षा घेते त्या मंडळाचा सदस्य होतो. आणि मग वर्धा जिल्ह्यातल्या सगळ्या सेंटरवर गेलो. कोणते सेंटर कसे आहे, कसे काय चालते सगळं माहिती. तिथं मुलं लिहिता लिहिता थांबून जायचे आणि खूप अभ्यास केला पण आठवत नाही. मग थांबून जायचे. घरी आले वडील विचारायचे. आणि वडिलांना मोठा शौक पहिले, कसा केला बाप पेपर, पोरीला कसा केला पाहिजे पेपर. म्हणजे मी पेपर सांगा, पण माझा 90 मार्काचा सुटला. म्हणजे 100 मार्काच्या पेक्षा 10 मार्काचा नाही सुटला. म्हणजे मिळेल 90पैकीच मार्क. कारण ते विस्मरण होते. म्हणून अशा वेळेस त्या मुलांनाही सांगतो मी की आपण ज्या याने पेपर लिहितो मागचा टोक राहते, लगेच इथं थोडंसं लावायचं आणि हे करायचं, पुन्हा आपल्याला त्याचं आठवण कायम राहील. तर असं आपण जर केलं तर आपलं विस्मरण दूर. तर ही सकाळी आणि संध्याकाळी झोप, मी तर झोपेत सुद्धा करतो. ज्याला जशी वेळ मिळेल तशी, आणि झोप पण चांगली लागते. त्याच्यामुळे हे झोपेत याच्यावर काटेर पडलं की मी करत राहतो. ते करता करता झोप लागून जाते. तर हे आहे. याच्यात एक काळजी घ्यायची आहे की हे करताना मोबाईल आपल्या जवळ असता कामा नये. आता नवीन संशोधनामध्ये एक बाब तुम्हाला सांगतो की ज्या रूममध्ये आपण झोपतो त्या रूममध्ये कमीत कमी मोबाईल चार्ज करू नये. पण आता असं होत नाही. आपण इथली टेबल, इथंच बटन असं असते का. तर जेवढं तळाचं काम करता येईल तेवढं करा. दुसऱ्या रूममधून मोबाईल चार्ज करा. मग वाटल्यास आपल्यापैकी तो किमान रात्री झोपताना 3 फुटाच्या दूर असला पाहिजे, कारण त्याच्या जे वेव्ज आहेत ते आपल्या शरीराला घातक आहे. तर हे झाली कोणती मुद्रा, काय काय फायदे. आता मागून आल्यामुळे पुन्हा एकदा सांग. सगळ्यात पहिला फायदा आहे स्मरणशक्तीत वाढ. दुसरा आहे विस्मरण दूर.
तिसरा आहे चांगली झोप लागणे, निद्रा दोष. चौथा आहे हृदयरोग. पाचवा आहे पागलपणासारखा जर कोण करेल ते. सहावा आहे एखाद्याला मिरगी येते ती दूर होते. सातवा आहे सगळ्यात महत्वाचा, सौंदर्य आपलं वाढते. तर ही मुद्रा प्रत्येकाने किमान, ज्याला आहे त्यांनी आणि ज्याला नाही त्यांनी सुद्धा किमान 3-3 मिनिट करायची आहे. आपल्याबरोबर नातू असेल कोणी असेल त्यांनाही घेऊन बसायचं आहे, त्यांनाही करायला लावायचे आहे, सगळ्यांसाठी पाहिजे. दुसरी मुद्रा आहे, आता मी तुम्हाला सांगितलं की आपलं प्रकृती खराब कशी होते, ज्याचं पोट खराब त्याची प्रकृती खराब. मग पोट जर चांगलं राहिलं पाहिजे म्हणजे आपल्या शरीरात वायू, पित्त आणि कफ, आयुर्वेदाचा अभ्यास करणाऱ्या माणसाला सांगितलं का या 3 गोष्टीनं आपलं शरीर आहे. मग तुमच्या शरीरातला वायू जर तुम्हाला काढायचा असेल तर काय केलं पाहिजे, ती बघा ही मुद्रा आहे. तिचं नाव आहे वायू मुद्रा. इथं आहे, तुम्ही नंतर तुमच्या मोबाईलमध्ये त्याचे फोटो काढून न्याल, तुम्हाला नाव मग कशी करायची फक्त हे सांगतो. याचा मधलं बोट, मधला भाग, 3 भाग आहे, शेष भाग, मध्य भाग आणि कनिष्ठ शेवटला भाग. या मध्य भागावर हे बोट ठेवायचा, अंगठा. याला ताट बसलं पाहिजे असं नाही. सिरियल सुरू आहे 5 बसा, तसंही बसा, काही याला बंधन नाही, डोळे बंद नाही, काही नाही, फक्त याला हे लावून बसायचं आहे. ही किमान 10 मिनिट केली पाहिजे. म्हणून एखादी सिरियल सुरू होते तेव्हा आपण असं करून बसलो तर काय होईल, तुमच्या शरीरामधला सगळा वायू निघून जाईल. आता हा वायू काय काय करते, याच्यात बघा, पोट दुखण्याला नाही आहे, पण पोटात आंबट ढेकर येत असेल, डायजेशन बरोबर झालं नसेल तर ही मुद्रा कामाची आहे. किती वेळ करायची आहे. आता अनेक लोकांना पॅरालिसिस होते. पॅरालिसिस झालेल्या माणसाने ही मुद्रा जर वज्रासनात बसून केली, म्हणजे बघा कशी, वज्रासनात बसली आणि ही मुद्रा केली तर त्याचं पॅरालिसिस सुद्धा दुरुस्त होते. विजू भाऊ 15 मिनिटं करावं लागते. आता त्या माणसाचे हात बरोबर आहे, मग हे असं करायचं, याला रबर लावून ठेवायचा, असं दुसरा एक माणूस सोबतील रबर लावून ठेवायचा आणि बसू द्या. जे काही कोणतंही तेल अवेलेबल असेल ते लावायचं आणि अशी ही मुद्रा करायची. काय फायदा होईल, वायू त्याचा अर्धांग वायू जे आहे, म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो पॅरालिसिसला लखवा, आपल्या भाषेत लखवा सुद्धा दुरुस्त होतो. आपल्याला नाही पण आपल्या घरा शेजारी इकडे तिकडे कोणी असेल त्यांना सांगा. ही मुद्रा करायची 15 ते 20 मिनिट सकाळी, 15 ते 20 मिनिट संध्याकाळी. हिचं नाव आहे वायू मुद्रा. त्याच्यानंतर हे बघा, ही आहे आकाश मुद्रा. आता या गळ्याचा आता आम्ही बोलतो राहतो नेहमी म्हणून गळ्याचा त्रास आहे. एक फायदा तुम्हाला सगळ्यांना सांगतो, मी विसरून जाईल म्हणून आता नाव निघालं. 50 वर्षाच्या वरच्या माणसाने, ते तर बोलतात तरी 60च्या वरच्या माणसाने लक्षात ठेवायचं, विजू किमान 20 मिनिटं बोललं पाहिजे. नाही कोणी असेल तर घरी बायकोशी बोला, भांडण करा, पण बोला. 20 मिनिट कमीत कमी आपण बोललो पाहिजे, तर आपलं आरोग्य चांगलं राहते. म्हणून जोडीदाराची गरज ते लोक जे म्हणतात ना, याचं कारण एकच आहे की काही ना काहीतरी विषय निघते आणि बोलतोय. असा एकटा माणूस असं का बोलणार. म्हणून ही जी मुद्रा आहे, हे गळ्याचा कोणताही त्रास असेल, गळ्यापासून वरती केसापर्यंत सगळ्या याच्यावर काम करते. हिचं नाव आहे आकाश मुद्रा. जे वरचं जे आहे ना आकाश, ते. त्याच्यानंतर याचा मध्य भागात, हे मध्य भागात काय आहे, ही आहे शून्य मुद्रा. हिचं नाव आहे शून्य मुद्रा. ही काय काम करते, कामं लक्षात ठेवा. मुद्रा तर आपल्याला नंतर करता येईल, इथे चार्ट आहे, त्याचा फोटो काढला, कोणती कशी झाली त्याचं नावही लिहिलंय. पण काय काम करते, कानाचा त्रास असेल, कोणाला कमी ऐकायला येत असेल, कोणाचा कान दुखत असेल, कोणाचे दात दुखत असतील, कोणाचा जबडा दुखत असेल, सगळ्या प्रकारची चेहऱ्याची जडकण, मग कानाची असेल, नाकाची असेल, दाताची असेल,
गालाची असेल ही सगळी दूर करते शून्य मुद्रा. किती वेळ करावं लागेल? किमान 10 मिनिट करावं लागेल. पुन्हा बंधन नाही, आला डोळे बंद करायची गरज नाही. कसंही बसा, खुर्चीवर बसा, झोपताना करा, कुठेही करा, पण करा. त्यानंतर हे बघा, ही आहे कोणती मुद्रा? दिसते ना सगळ्यांना? कोणती मुद्रा आहे? या मुद्रेचं नाव आहे पृथ्वी मुद्रा. बोट पृथ्वीचं आहे ना, पृथ्वी मुद्रा. ही मुद्रा काय काम करते? सगळ्यात मोठी चांगली महत्त्वाची मुद्रा आहे ही मुद्रा. समजा एखादी माणूस याच्यासारखा हळकुळा असेल आणि त्याला लठ्ठ व्हायचं असेल तर त्यांनी ही मुद्रा केली तर तो लठ्ठ होण्यास मदत होईल. विटॅमिनची कमतरता असते, विटॅमिन्स, ते विटॅमिन्स पुन्हा याच्यापासून मिळते. अशक्त माणूस सशक्त होण्याकरता मदत करते. विटॅमिनची कमतरता असेल तर विटॅमिन सुद्धा आपल्याला या मुद्रेपासून मिळते. ही मुद्रा आपलं संतुलन ठेवण्याकरता सुद्धा महत्त्वाची येते. कधी कधी असं चालता चालता कोणी हे होते ना, तर त्याला सुद्धा हे संतुलन ठेवण्याचं काम करते, म्हणून हिचं नाव आहे पृथ्वी मुद्रा. त्यानंतर ही मुद्रा आहे सूर्य मुद्रा. ही उलट काम आहे पृथ्वीच्या. पृथ्वी कशी आहे? शांत आहे, आणि सूर्य म्हणजे जो लठ्ठ असेल तर लठ्ठपणा कमी करण्यासाठी ही मुद्रा करायची. सोबत अनेक लोक म्हणतात की बा आता तर अनेक प्रयोग निघाले, दररोज 10 दिवसात वजन कमी करतो, 10 दिवसात. त्या यूट्यूबवर याच्यावर एवढे आहे माहिती, पण त्याने काही होत नाही. निमित्त ज्यांच्याकडे असेल आणि सकाळी उठल्याबरोबर जर आपण अर्धा लिटर गरम पाणी पित असाल आणि त्याच्यानंतर 2च वेळा आपल्या शरीरात अर्ध्या किलोपेक्षा कमी जर फूड जात असेल, मग ते फळाचं असो, दुधाचं असो, भाकरीचं असो, भाताचं असो, तरच वजन कमी होते, नाही तर होत नाही. आणि एक्झरसाईज त्याच्यासाठी किमान 200 उड्या एकावर एक मारल्या पाहिजे. तर ते आता आपल्या या वयात आपल्याच्यानं होत नाही, म्हणून आपल्यासाठी हे आहे की ही मुद्रा करून बसलं तर आपलं वजन नियंत्रित राहण्याकरता मदत होईल. या मुद्रेचं नाव आहे, काय नाव आहे? सूर्यमुद्रा. त्यानंतर ही आहे जलमुद्रा. आता प्रवासात तुम्ही आहात, मग काय तहान लागते कधी कधी आणि आपल्याकडे पाणी नसते, तर मग आपण ही मुद्रा करत बसलं तर पाणी नाही मिळालं 2 तास तरी काही त्रास होणार नाही. 2 तास सुख आपण किती असलं तरी या मुद्रेने आपण जाऊ शकतो. म्हणजे 5-5 मिनिट करायला थांबायचं, पुन्हा करायचं. त्याच्यानंतर ही आहे जलोद्धर मुद्रा. ही याच्या विरुद्ध आहे. जलमुद्रा आणि जलोद्धर मुद्रा म्हणजे आपल्या शरीरात आवश्यक नाही आहे असं पाणी बाहेर. अनेक लोकांना मग डॉक्टरकडे जावं लागते, तो पाठीत इंजेक्शन देतो आणि पाणी काढते. ही मुद्रा जर आपण केली तर आपल्या शरीरात जे आवश्यक नाही असं सगळं पाणी निघेल. विशेषतः लघवीसुद्धा ज्यांना त्रास असेल त्यांनी सुद्धा ही मुद्रा केली तरी त्याच्यापासून त्याचा त्रास कमी होईल. दिसलं सगळ्यांना? त्यानंतर आता कठीण पण सगळ्यात थोडी चांगली. अनेक लोकांना असं वाटते की आपल्याला रोग होऊ नये, म्हणजे आपली रोग प्रतिकार शक्ती वाढली पाहिजे. रोग होऊ नये म्हणजे काय? आता मध्यंतरात काय झालं की कोविडचं ते अनेक लोकांनी इंजेक्शन घेतले, विजयभाऊ घेतले का नाही, 2-2, 3-3. आणि त्याच्यानंतर यावेळेस चिकनगुनिया आला. या चिकनगुनियामध्ये कोविडपेक्षाही जास्त ॲडमिट करायला लागले लोक, कारण आपल्या शरीरात जी प्रतिकार शक्ती होती पहिली त्या इंजेक्शनच्या व्हायरसमुळं कमी झाली. नाही तर चिकनगुनिया याच्या आधी येत होते. पण ही रोग प्रतिकार शक्ती जर आपली वाढवून ठेवायची असेल तर आपल्याला ही प्राणमुद्रा करायची आहे. नावाईचं प्राणमुद्रा. त्याचं सगळ्यात मोठं काम काय? रोग प्रतिकार शक्ती वाढते. केव्हाही करता येते, कुठेही करता येते. मी स्वतः फिरताना करतो, म्हणजे वेळ वाचते. मी स्वतः फिरताना करतो. सगळ्यांनी बघा, ज्यांचं वय 45 वर्षाच्या वर आहे
त्यांनी 20 मिनिटं तरी चाललं पाहिजे. 20 मिनिट, जास्त नाही. आता मी तर जास्त चालतो, पण 20 मिनिट. पण ते कसं चालायचं, एका रिदममध्ये. आपण आपल्या घरून निघालं, आता आमच्याकडे आता अनेक लोक चालणार आहे, विशेषतः महिला मंडळी जे आहे, इथून हे फुलात झाड देते त्याचे 2 तोडते, तिथून तिथं गेले त्याचे तोडते, मग तिथं बाई भेटली तिच्यासोबत गोष्ट सांगते, मग जाते, मग येते वापस. बाबा मी एक तास फिरते जी म्हणे असं. आणि मी प्रॅक्टिस करतो, त्याचा अनुभव सांगतो तुम्हाला. लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये मी दर शनिवारी जात असतो. तर असं कामाचं नाही आहे. आपल्या कुठून आहे तुम्ही निघाले की तिथंच यायचं. 20 मिनिट एका रिदममध्ये चालायचं आहे. त्याच्यात आपण चालताना 20 मिनिटामध्ये तुमचे जवळपास 2000 पावलं होतात, लक्षात घ्या. 20 मिनिटात 2000 पावलं चालणं होते. तेवढं आपल्याला आवश्यक आहे. आणि ही मुद्रा करत चालले तर काय फायदा होईल त्याने, आपली रोगप्रतिकारशक्ती वाढेल. वातावरणात थोडासा बदल झाला तरी लगेच कोणाला सर्दी होते, कोणाला काही होते, तर ते सुद्धा त्याच्यापासून बचाव होईल. म्हणून ही मुद्रा प्रत्येकाने किमान, आता नाही फिरताना तर घरी करा. आपण आता सगळं काम झालं, मग एक सिरियल तर पाहतात ना सगळे लोक. सध्या सिरियल तर कशा आहे, सासू सुनाच्या भांडण्याचे जास्त आहे. मग त्याच्यात लक्ष न ठेवता आपण जर समजा ही मुद्रा, सिरियल आहे पाहायची नाही, मुद्रा आहे करायची, तर काय होईल, आपल्या आरोग्याला त्याचा फायदा होईल. हिचं नाव आहे प्राण मुद्रा. आता त्याच्यानंतर ही अपान मुद्रा आहे. ही सुद्धा खूप महत्त्वाची आहे. विशेषतः महिलांसाठी तर जास्त महत्त्वाची आहे. मासिक पाळीचे कुठलेही त्रास या मुद्रेने दूर होते. त्याच्यात असं म्हटलं आहे आमच्या त्या मुद्रा अभ्यासकांनी की 9व्या महिन्यात जर ही मुद्रा केली तर नॉर्मल डिलिव्हरी पण होते. म्हणजे इतकी पॉवरफुल ही मुद्रा आहे. पुरुषांना सुद्धा पोस्टेचा त्रास असेल त्यांच्याकरता सुद्धा ही महत्त्वाची आहे. हे मुद्रा आपण किमान 10-15 मिनिटं दिवसातून 2-3 वेळा 5-5 मिनिट कधी केली तरी चालेल. आणि त्याच्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाची मुद्रा आहे, ती प्रत्येकानेच करावी. थोडी कठीण आहे पण हृदयासाठी आहे. तिचं नावच आहे मृत्यू संजीवनी, म्हणजे मृत्यूच्या दाढेतून सुद्धा वापस आणते. अनेक लोक ज्याचं हृदय कमी अधिक झालं की मग त्याला ते सारपिंडाइन टॅबलेट ठेवा म्हणते, कमी अधिक झालं का, याच्यासाठी त्याची गरज नाही. ही मुद्रा बघा कशी आहे. हे अंगठा जो आहे तो इथे लावायचा आहे. हे असं आहे बघा, याच्यात अंगठाच्या टोकाला हे बोट लावायचं, दिसलं का अंगठ्याच्या. आणि हे 2 बोटं या अंगठ्याला लावायचे, करांगली सरळ ठेवायची. हे जे बोट आहे ते इथे लावायचं बघा असं. ही मुद्रा वज्रासनात बसून जर केली तर ज्याला डॉक्टरनं तुम्हाला बा बायपास करायला लागते म्हणते, तर ते बायपास सुद्धा वाचते. नंदूभाऊ इतकी कामाची आहे. 10-15 मिनिटं करावं लागते. होत नाही सध्या, कारण कठीण आहे थोडी, पण 2-2 मिनिटं जेवढी झाली तेवढी. झालं. त्याच्यानंतर बघा हा कान आहे ना प्रत्येकाकडे. आता आम्ही शिकत होतो, आता तर नाही आहे, पण आम्ही जेव्हा शिकत होतो तेव्हा काय करायचे, शिक्षक तिकडून झालं का कान पकडायचे, असे करायचे. आपल्याला वाटे का बा ह्या कशाला आलो, म्हणजे अशी सोय होती का आपण शाळेत नाही गेलो तर आपल्या घरी माणूशी आहे, पोरगा बोलवाले. आणि मग ते घरी माहीत झालं का मग तो जा म्हणे ते, मग तो गेला का दिसून झाल्यावर चल कोंबड्या कर, तर आपला थोडासा उभा आहे, थकवा आहे, थकवा आल्याबरोबर लगेच कान जाऊन कान पकडेल, तेवढाही थकवा नाही. या कानामध्ये 32 दाबबिंदू आहे, 32, आणि सगळ्या प्रकारच्या आरोग्यावर काम करते. म्हणजे कानामध्ये एवढी ताकद आहे. ते इथून वरती धरलं तर वेगळं आहे, खाली दाबलं तर वेगळं आहे. ज्याला कोणाला लघवीचा त्रास असेल त्याने असं करायचं, खाली दाबायचं. ते ब्राह्मण लोक जे आहे ना जानवं घालतात आणि लघवीला जातात त्याची आडी देतात, ते याचं प्रेशरसाठी आहे. आपण हे प्रेशरचा ते बाथरूममध्ये हमखास काही वेळ लागणार नाही. हे असे कान धरले, किती तुमचं पोट दुखत असेल आणि त्याला असं झालं तर अशी पिळायचं, दुरुस्त होईल. याची लोधी वरती धरायची, वरती ओढली तर हृदय चांगलं होते. असं वरतं धरायचं बोट लावून,
म्हणजे ह्या कानाला काय नाही हे सगळं करतंय आई. आता आपल्याला नाही लक्षात आहे. हे बघा, हे चीनची पद्धत आहे. माझ्यासारखं सगळ्यांनी करायचं आहे. ते असे आहे ना बोटं, लावा कानं लावा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. जरा प्रत्येक जण कान आपाप 50 वेळा करा आणि नंतर हे असे कानं ओढून घ्या. आता बघा, आपले आई वडील जेवण केल्यानंतर काय करत होते? हे सगळे बोटं असे तोंडात ओढायचे का नाही? आहे का नाही? आता तर चमच्याने जेवायला लागलो आपण. त्याच्या मागचं कारण आहे. आणि म्हणून मी आता तुम्हाला सगळ्यांना विनंती करणार आहे की जेवणात बाकी काही जेवा, पण जेवणात सगळं झाल्यानंतर शेवटी काहीतरी भात वरण असा काला करा, काही करा, ते काढा. नाही काही भात वरण नसेल तर मग शेवटलं पोळी सुद्धा त्याचा काला. सगळं उद्देश असा आहे, हे तोंडात ओढले पाहिजे बोटं. आता ज्याला लाज वाटते त्याची तर त्यांनी हाताने ओढा, पण हे ओढले पाहिजे. याने सुद्धा आपलं आरोग्य चांगलं राहील. एक बोट कमीत कमी 5-6 वेळा ओढायचं, म्हणजे आरोग्य चांगलं राहण्याकरता मदत होते. कानाचे तुम्हाला सांगितलं, कानामध्ये फार मोठी ताकद आहे. आता समजा हे कोणाला काहीच करता येत नाही, ते पण नंदू भाऊने व्यवस्था करून ठेवली आहे. हे रेती आहे बारीक, काहीच नाही करायचं आपल्याला. तर काय करायचं, त्या रेतीवरती किंवा आपल्या घरी सुद्धा एक टोपलंभर असे खडंगा जो म्हणतो त्याला, जे उपयोगात नाही, असा इथं हे एवढ्या एका चौकोनात टाकायचं आणि त्याच्यावरती असं उभं राहायचं ना, असं करायचं 1000 वेळा. तर सगळे पॉईंट्स एका वेळेस 52 पॉईंट तुमचे होते. असं असं करत राहायचं तर सगळे पॉईंट दाबे. मग हातासाठी काय करायचं, तिथेच असे हात जे आहे आपले जसे मागं ठेवायचे आणि त्याच्यावर बसायचं. असं बसलं की मग असं असं करायचं. तर त्यांनी हाताचे सगळे 52 पॉईंट्स पूर्ण प्रेस होते. मग हे रेती एका वेळेस सगळं काम करते. हे आपण जर सगळं करत राहिलो तर काय होईल, कुठल्याही प्रकारचं औषध न घेता आपण आपलं आरोग्य चांगलं ठेवू शकतो. तुम्हाला सगळ्यांना वाटते का आपलं आरोग्य चांगलं व्हावं? वाटते? मग कराल का सगळेजण? सगळेजण कराल? प्रयत्नच करा. आणि हे बघ, परफेक्ट अकुप्रेशर मध्येच असं आहे, जिथं आपल्याला दुखायला लागलं ते करायचं, बाकी काही गरज नाही. ते कोणता पॉईंट होईल का. मुद्रेमध्ये सुद्धा तितका वेळ आपल्याला नाही झाले, 1 मिनिट होईल, 2 मिनिट होईल, पण जे करत राहिलो तर सगळ्या प्रकारचं आरोग्य आपण चांगलं करू शकतो. यासाठी सगळ्यांना दोनच गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्या म्हणजे थोडी नियमितपणा यायला, म्हणजे एक दिवस केलं मग नाही केलं तर उपयोग नाही. दररोज थोडं नाही थोडं आपल्याला करावं लागेल. त्रास झाला की लोक करते, पण त्रास होऊ नये म्हणून नाही जर केलं तर जास्त फायदा आहे. आणि आपल्यापाशी जे आहे ते लोकांपाशी गेलं पाहिजे. म्हणून जर हा सगळा प्रपंच जे आहे, मी नंदूच्या मागं लागलो किंवा म्हणलं बा माझ्या आता 70 वर्ष आहे, मी परवा डॉक्टरकडे गेलो, ते म्हणलं बा मला चालताना पाठीमागं दुखायला लागलं. तर ते म्हणे तुम्हाला, मग तुम्ही म्हणे अशी काळजी घ्या. ते मी म्हणलं मला काळजी बरेच माहिती आहे, पण तुम्ही तरी, म्हणून मी सगळ्यांना हे एवढंच सांगेन की कितीही आमचं शास्त्र पुढं असलं तरी आपण आजच्या मेडिकल सायन्समध्ये जे सांगितलं ते म्हणजे ॲलोपॅथी, याच्याशिवाय दुसरा इलाज नाही, ताकद. म्हणून 50 वर्षाच्या वरच्या सगळ्या लोकांनी, 60 वर्षाच्या सगळ्या लोकांनी वर्षातून 2 वेळा आपली काही आरोग्य तपासणी करून घेणं गरजेचं आहे. त्या ECG काढलाच पाहिजे, त्याचं ब्लड तपासलंच पाहिजे. आता एक आपण 5 मिनिट घेऊन मग मॅडम घेणार आहे तुमचं. त्याच्यापेक्षा म्हणजे हे असं नाही करता, तुमचं आरोग्य कसं चांगलं राहील याचा सल्ला आहे त्याच्यापाशी. आता आपण सगळ्यांनी एकदा, आपल्यापाशी काहीच वेळ नाही, पण 5 मिनिटात आपण आपलं आरोग्य चांगलं ठेवण्याकरता आपण काय करतं बघा. हे हात असे करा, टाळ्या वाजले ना, हे विठ्ठल विठ्ठल करतं का नाही. हे 20 वेळा केलं की अंगठा आतमध्ये घ्यायचा, पुन्हा तशीच टाळी वाजवायची.
अंगठा आतमध्ये घ्या. हे बघा, हे पाचही बोट लावा एका लेख. हे 20-20, 25-25 वेळा करायचं. हात खाली असला कुठे असला तर चालते, पण करत राहायचं. त्याचा हा अंगठा जो आहे हा करांगीच्या इथं लावायचा असा. हा, मस्त मस्त. अरे वा. त्यानंतर ज्यांना झोपेचा त्रास आहे, रात्री लोक झोप येत नसत, असा पहिले बसायचं असं आणि याला ठोकायचं असं. नाही, तीच वेळ. सगळ्यांनी फार शांततेने विशेषतः ऐकलं. आपण यांचं झाल्यानंतर वैयक्तिक काही ज्यांना प्रॉब्लेम असेल त्याचा मी प्रत्यक्ष करून दाखवीन इथे तुम्हाला, म्हणजे कसं करता येईल, कोणता पॉईंट आहे, आणि त्याच्यानुसार तसं त्यांनी घरी करायचं. आता सुजाता मॅडमला मी विनंती करतो, आता विनंतीच करावं लागेल. कसं आहे की त्याचा पहिल्यांदा परिचय देतो तुम्हाला. यांनी दिला तर ती मेडिटेशनच्या ह्याच्यामध्ये, आणि काल जागतिक मेडिटेशनचा दिवस होता. प्रत्येकाने किमान 5 मिनिटापासून तर अर्ध्या तासापर्यंत, कोणी 2 तासापर्यंत एक तिचा ग्रुप आहे की तो कॅनडा, USA, म्हणजे सगळ्या विदेशी आणि काही इंडियन असा सगळ्या एक ग्रुप आहे, पत्रे गुरुजी म्हणून त्यांचे ते. तर त्यांच्या ह्याच्यामध्ये मेडिटेशनच्या ज्या काही थेरीज आहेत, सिद्धांत आहे, त्याचे ते अभ्यासक आहे, ते प्रशिक्षक आहे, शिकवणारी पण आहे. आणि त्यांच्या माध्यमातून एक दिवस, कारण फक्त कसं आहे सगळं गेलं पण आनंद असला पाहिजे का नाही, त्याच्या आनंदासाठी एक दिवस आनंदाचा कार्यक्रम असतो. मग त्याच्यात गाणे म्हणा, नाटक करा, नाचा, कविता म्हणा. तर मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं बालशंकर मॅडमला विनंती करतो की त्यांनी मेडिटेशनबद्दल आम्हाला मार्गदर्शन करावं. इथे बसतो, इथे बसतो. सगळ्यांना नमस्कार. आणि खास करून नंदूभाऊ, खूप खूप धन्यवाद. तुम्ही ही जी सगळी सोय करून दिली आणि एक नवीन इथे ह्या सगळ्यांपर्यंत तुम्ही काहीतरी पोचवत आहात, त्याच्यामुळे धन्यवाद तुम्हाला. तसंच हे जे जागा आहे आपली मृदगंध मळा, मृदगंध मळा, तर ह्या मळ्याचे सुद्धा आभार की ह्यांनी आपली ही जागा आपल्यासाठी दिलेली आहे. मी मेडिटेशनची मार्गदर्शक आहे, प्रचारक आहे, प्रचार आणि प्रसार ह्याचं मी काम करत आहे. आमचा जो ग्रुप आहे हा PSSM, पिरॅमिड स्पिरिच्युअल सोसायटी मूवमेंट. ह्यांचे जे मुख्य आहेत ते पितामहा ब्रह्मऋषी सुभाष पत्रीजी, हैदराबादचे ते गुरु होते. त्यांनी समाधी घेतली 2 वर्षापूर्वी, आता ते नाही आहेत. पण त्यांनी ही जी मूवमेंट, चळवळ सुरू केलेली आहे ही आज सगळ्या जगामध्ये पसरलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये पुढे आपण जात आहोत. तर ते पुढे जाण्याच्या आधी माननीय जोशी साहेब, त्यांनाही अभिवादन करते. तुम्हाला सगळ्यांना नमस्कार. आणि मेडिटेशन काय आहे आणि का करावं ह्याच्याविषयी आपण बोलू थोडक्यात. आपण बाजारात एखादी वस्तू घ्यायला गेलो की तिच्याविषयी जास्त चौकशी करतो, हे काय आहे आणि कसं आहे. तर मग मेडिटेशन हे का करायला पाहिजे माहीत असलं पाहिजे ना आपल्याला. तसं चैताली करतेच वाटते मेडिटेशन. श्री रविशंकर महाराज यांची ती शिष्या आहे. रविशंकरकडे का करायला पाहिजे मेडिटेशन? करोनाने आपल्याला दाखवून दिलं, जास्त शहाणपणा करू नको.
माणूस आहे, माणसासारखा वाग. जबरदस्त झटका दिलेला आहे आपल्याला. आणि करोना आल्यानंतर आम्ही एक नवीन आमच्यामध्ये तो विचार सुरू झाला की नुसतं औषधांनी काही होत नाही, औषधाला काहीतरी पर्याय पाहिजे. आपल्याजवळ एकच उपाय आहे, ते म्हणजे ॲलोपॅथीचे औषधं. ॲलोपॅथीचे औषधं तुम्हाला दुरुस्त करत नाहीत. तात्पुरतं तुम्हाला रिलीफ मिळते, औषधं घ्या, आराम मिळते, पण तो आराम दुसऱ्या कोणत्या तरी भागामध्ये पुन्हा डोकं वर काढत असतो. तिथेही आराम होतो औषधं घेतले की, पुन्हा तिसऱ्या भागामध्ये तो डोकं वर काढतो आणि मग एक दिवस असा येतो, डॉक्टर हात वर करतो, आता माझ्याकडे पर्याय नाहीये, तुम्ही त्याला सांगा आता. तर मग पहिल्यांदाच त्याला सांगू ना आपण, त्या डॉक्टरांकडे जायचंच कशाला, आतापासून आपण त्याच्याकडे वळूया. काल युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन या संघटनेने जागतिक ज्ञान दिवस, मेडिटेशन डे कालपासून त्यांनी सुरुवात केली. पण आपल्या पूर्वजांनी हे आपल्याला खूप आधीच सांगितलेलं आहे, ध्यान करा, ध्यान करा. आपण मात्र मॉडर्न झालो आणि या सगळ्या आपल्या ज्या चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत या आपण सगळ्या सोडल्या. तर ध्यान करा, पण का करा ते पहिल्यांदा ऐकून घ्या. ध्यानाचा फायदा कुठे होतो? ध्यानाचा फायदा सगळ्यात पहिल्यांदा होतो तो आपल्या बुद्धीवर, मेंदूवर. आजकाल हे जे करोना आल्यापासून मुलांना कम्प्युटर आणि मोबाईलचं खूप वेड लागलेलं आहे. त्यालाही पर्याय नाही आहे. शाळेमध्ये टीचर्सही त्यांना सांगतात, ते आम्ही गुगल करून देऊ म्हणतात तुम्हाला. एखादा प्रश्न गुगल करा म्हणतात, म्हणजे तुम्ही स्वतः शोधा. आधी आपण 10 पुस्तकं वाचत होतो आम्ही, तेव्हा आमचं एक 20 मार्काचं उत्तर तयार व्हायचं. आज गुगल महाराज असे आहेत की ते हात जोडून आपल्या समोर उभे आहेत. तुम्ही एक क्लिक केल्याबरोबर तुमच्या समोर, पण ते कितपत खरं आहे त्याला काही आपण सांगू नाही शकत. पुस्तकच असतात. टीचर्स सुद्धा मोबाईलवर त्यांना आज कोर्स देतात आणि त्याच्यामुळे मुलांना मोबाईलचं वेड लागलेलं आहे, टीव्हीचं वेड लागलेलं आहे. मोबाईल आणि टीव्हीचे जे काही आपण कार्यक्रम पाहतो, या सगळ्या कार्यक्रमांचा आपल्या बुद्धीवर, आपल्या शरीरावर परिणाम होतो. आणि त्याच्यामुळे आज होत काय आहे की अगदी ही जी छोटी छोटी मुलं आहेत यांच्यामध्ये रागाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि ते व्हायलेंट झालेले. काही मुलं अतिशय व्हायलेंट आहेत, त्यांना तुम्ही जर नाही त्यांना पाहिजे ते दिलं तर ते काय करतील ह्याचा काही नेम नाही आहे. मागेच एक मला वाटते 2च वर्ष झालेली आहेत, पवनारच्या एका 7व्या वर्गाच्या मुलांनी आत्महत्या केली घरामध्ये की मोबाईल मला आई पाहू नाही देत म्हणून. मोबाईल पाहू नाही देत म्हणून आत्महत्या करणं ही काही साधी गोष्ट नाही आहे. पण त्या मुलाला ते कसं सुचलं की मी आत्महत्या करायला पाहिजे म्हणून? म्हणजे याचा अर्थ त्याला ते फीडिंग मिळत गेलेलं आहे. हे कुठून मिळत आहे? दुर्दैवाने आपल्या घरून मिळत आहे, आपल्या समाजामधून मिळत आहे. शाळेमध्ये काय करायला पाहिजे ते सांगितलंच जात नाही. आमच्या वेळचा कोर्स, आपला कोर्स वेगळा होता, आताचा कोर्स फार वेगळा आहे. येस, आणि त्याचा परिणाम असा होतोय की मुलं स्वतःवर कंट्रोल ठेवत नाही आहेत, त्यांच्यामध्ये नकारात्मकता खूप वाढत आहे. आणि म्हणून खास करून मुलांच्यासाठी मगाशी जसं म्हटलं, मुलं पाहिजे होते, कारण मुलांमध्ये मेडिटेशनची आज खूप खूप गरज आहे. जसं सरांनी आता म्हटलं, संध्याकाळच्या वेळेला जेव्हा आपण सांजवाट लावतो त्यावेळेला हमखास मुलांना एक 5 मिनिटासाठी तरी डोळे बंद करून त्यांना बसायला लावा. मुलं डोळे बंद करून शांतपणे 5 मिनिट सोडा, 1 मिनिटही नाही बसू शकत. मुलं आज हायपर झालेली आहेत, कारण काही असू द्या. तसंच आजकाल मानसिक आजारांचंही प्रमाण खूप वाढलेलं आहे. आणि बघा, कोणाचं डोकं दुखत आहे, कोणाला सर्दी झालेली आहे, हातपाय दुखत आहे, काही डायबिटीस आहे, आपण डॉक्टरांकडे जातो. पण मानसिक आजार असा प्रकार आहे की हे घराच्या बाहेर लोक सांगत नाहीत की माझ्या मुलाला असं काहीतरी आहे, की माझ्यामध्ये असं काहीतरी आहे, की माझ्या पत्नीमध्ये असा काही आजार वाढत आहे. आपण ते लपवून ठेवतो, हे सांगत नाही आहे. आणि त्याच्यामुळे ते अजून जास्त बळावत चाललेले आहे. आणि मग ह्याचं रूपांतर कशामध्ये होते?
आत्महत्या, डिप्रेशन, निराशावाद ही आजकाल खूप वाढत चाललेली गोष्ट आहे. तुम्ही वाचलं असेल 2 वर्षापूर्वी कोट्याचं आजकाल नाव पेपरमधून बिलकुल काढूनच टाकलेलं आहे. कोटा खूप प्रसिद्ध आहे. कोटा कशासाठी प्रसिद्ध आहे? इंजिनिअरिंग. जो तोड कोट्याला चाललेला आहे, मुलांना तिथे पाठवलं जात आहे. आणि या कोट्याचा जो अभ्यासक्रम आहे आणि आपल्या घरापासून मुलं जेव्हा लांब राहतात, आजकालची मुलं खूप लाडावलेले आहेत. आपला काळ वेगळा होता, आत्ताचा काळ वेगळा आहे. ही मुलं तिथे एकटी राहू शकत नाही आहेत आणि परिणामी दर महिन्याला तिथे एक आत्महत्या होत आहे. मध्ये 2 वर्षापूर्वी ते खूप त्याचं गाजलं आणि आता एकदम बंद आहे. कोट्याचं कुठेच तुम्हाला नाव येणार नाही. पण याचा अर्थ असा नाही की तिथल्या आत्महत्या कमी झाल्या. ही छोटी छोटी मुलं आहेत, 10वी झालेली, इंजिनिअरिंग 12वी झाल्यानंतर तिथे जातात आणि ह्या मुलांच्या आत्महत्या तिथे होत आहेत. का? कारण हा जो भार आहे अभ्यासाचा, एकटेपणाचा, ते सहन करू शकत नाहीये. आणि आजकाल हा भाग खूप झालेला आहे. जे सहनशक्ती आहे आपली, आजकाल मुलांमध्ये काय, मोठ्या मुलांमध्ये सुद्धा ती राहिलेली नाही आहे. आधी आपल्याला आई वडील किती रागवायचे, आज तुम्ही मुलांना हो नाही म्हणू शकत. शाळेमध्ये टीचर्स रागवू शकत नाही त्यांना. त्याचा परिणाम आज आपल्याला दिसतो. हे झालं आंतरिक. मेडिटेशनचा परिणाम दुसरा जो होतो तो म्हणजे आपला ऑरा. आपल्या प्रत्येकाच्या भोवती एक वलय आहे आणि त्या वलयावर सुद्धा मेडिटेशनचा, ध्यानाचा परिणाम होतो. मग जेव्हा एक व्यक्ती, घरामधली एक व्यक्ती का होईना, ती जरी ध्यान करत असेल तर तिचा ऑरा वाढत जातो. आणि हा ऑरा आपल्या आजूबाजूला जे आपले सगळेजण आहेत, घरामधली मंडळी, आपल्या समाजातली मंडळी, इथपर्यंत पसरतो. ह्यांना मी कितीदा म्हणते माझ्यासोबत बसा हो, हे सगळं करत राहतील उपद्व्याप, पण माझ्यासोबत 5 मिनिट बसून ते मेडिटेशन करणार नाही. झालं का? 5 मिनिट झाले का? 5 मिनिट झाले का? हे नाही बसत. पण मी दुसऱ्यांना सांगते बसा आणि करा. नंदूभाऊ, तुमचा परिसर खूप छान आहे, मला खूपच आवडला. इतक्या छान परिसरामध्ये आज तुम्ही आम्हाला मेडिटेशनसाठी बोलवलेलं आहे. ध्यान आपण इथे घेणार आहोत थोड्या वेळाने. आज आपण निसर्गापासून खूप दूर आलेलो आहोत. आपण ठीक आहे, तुमच्यासारखी मंडळी नशीबवान आहेत, पण ती शहरात राहणारी मंडळी आहेत. हा एक गमतीशीर भाग आहे. त्या मुलांना तुम्ही विचारलं दूध कोण देते, तो एक खूप मोठा जोक आहे. तो दूधवाला देते म्हणतात मुलं. त्यांना माहित नाही गाय दूध देते. गाय काय प्रकार आहे ते फक्त चित्रामध्ये माहित असते. हा, ते 4 पाय असतात आणि ते असा एक प्राणी आहे. निसर्गापासून आपण खूप दूर गेलेलो आहोत. त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो आहे आणि हे जे वेगवेगळे आजार आपल्यामध्ये होत आहेत. भारत आज मधुमेहामध्ये 1ल्या क्रमांकावर आहे जगामध्ये. इतकं जास्त प्रमाण मधुमेहाचं आपल्या भारतामध्ये आज वाढत आहे आणि त्याला, ह्या सगळ्या प्रकारच्या आजारांवर मेडिटेशन काम करते. निसर्गाचं सानिध्य जर असेल तर त्या ठिकाणी बसा आणि ध्यान करा. हमखास ध्यान नदीच्या शेजारी जर बसून केलं तर खूप चांगलं होते. आणि आपण सगळे शेतकरी आहोत. मग आता आपल्या ध्यानाचा उपयोग शेतकऱ्यांसाठी कसा होतो, तर त्या शेतामध्ये बसा, त्याच्या काठावर बसा आणि ध्यान करा. तुमच्या ध्यानाचा फायदा त्या पिकांवर होते आणि पहा तुमच्या शेतातलं पीक कसं येतं. तुम्ही जिथे कुठे ऑफिसमध्ये काम करता, घरी काम करता, त्या ठिकाणी ध्यान करून बघा तुमचा स्वयंपाक कसा होतो. ध्यान झाल्यानंतर जेव्हा तुम्ही स्वयंपाक करता, त्या स्वयंपाकामध्ये काय पदार्थांमध्ये, अन्नामध्ये कोणती गोडी येते. आमचं जेवण सात्विक आहे. चमचमीत, तेलकट, तिखट, मीठ जास्त आमचं नाही आहे. आमचं अतिशय सात्विक जेवण आहे. संध्याकाळी 7-8 वाजले की आमचं जेवण झालेलं असतं. 10 पर्यंत आम्ही झोपलेलो असतो. सकाळी 5 वाजता उठायचं असतं. आम्ही आमचं रुटीनच, आम्ही त्या कोविड पासून आम्ही सगळं बदललेलं आहे आमचं आयुष्य. टीव्ही फार कमी पाहतो. टीव्ही फक्त बातम्यांसाठीच पाहायला जातो. टीव्ही बंद असतो. मोबाईल आमच्या हातात 24 तास असतो.
पण मोबाईलमध्ये माझे सत्र चालू असतात, त्यांचे प्रोग्राम असतात. मोबाईलमध्ये आम्ही फक्त तेवढंच पाहतो. तर ह्या मेडिटेशनचा जो उपयोग आहे, मन शांत करण्यासाठी होते. आजकाल टेन्शनचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. आमच्या बाजूला एक पहिल्या वर्गातला मुलगा आहे, सत्यकारचा नातू मोठा. तो एक दिवस असं खेळता खेळता आम्हाला सांगत होता, आजकाल अभ्यासाचं खूप टेन्शन आहे म्हणे आजी आम्हाला. पहिल्या वर्गातला मुलगा मला सांगत आहे अभ्यासाचं खूप टेन्शन आहे. विचार करा, हा टेन्शन शब्द त्या पहिल्या वर्गातल्या मुलाचं वयच काय असतं आणि त्याला हे टेन्शन शब्द कसा लक्षात आला. ते मूल जेव्हा 10वी 12वी पर्यंत पोहोचेल तेव्हा ह्या टेन्शनचं प्रमाण किती वाढलेलं असेल. आणि ठीक आहे म्हणा की आजकाल अभ्यासामध्ये खरंच खूप आहे, पण हे जे कॉन्व्हेंट आणि इंग्लिश मीडियम आहे, कोर्स खूप आहे, अभ्यास खूप जास्त आहे, त्याचा परिणाम होतो शरीरावर. त्याच्यानंतर आपल्या मनामध्ये चिंता फार वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. आता आमचं तर बाकीचं तर सगळं संपलेलं आहे, मुलाचं लग्न झालेलं आहे, तो वेल सेटल्ड आहे तिकडे, त्याला काही आमची गरज नाही, आम्हाला त्याची गरज नाही आहे. पण तरी मनामध्ये कधीतरी विचार येतो, तो जो आयुष्यातला शेवटचा क्षण येणारच आहे, तेव्हा कसं होईल. असं काही त्यांना सांगितलं, काही चिंता नाही करायची, त्यांनी आपल्याला सांभाळलं नाही सांभाळलं, नो टेन्शन. मस्त ते नाशिकला एक वृद्धाश्रम आहे, असं काहीच आमचा विषय झाला. तिथे चाललं जायचं. 20,000 रुपये घेतात पर हेड. दोन्ही वेळचं जेवण, नाश्ता, चहा, मेडिकल ट्रीटमेंट जी काही लागते, मस्त तिथे राहायचं. शिवाय तिथे गोदावरी नदी आहे, नदीच्या काठावरच तो आश्रम आहे. अनेक चिंता असतात. 20,000 महिन्याचे का वर्षाचे? महिन्याचे 20,000 रुपये महिन्याचे. तुम्हाला गरजही नाहीये, तुम्हाला गरजच नाहीये. तुम्ही जर तिकडे गेलात तर संघटनेचं काय होईल, तुम्ही सोडून जाऊ शकत नाहीये. असं हा पुढचा भाग आहे. विषय विनोदाचा जरी असला तरी चिंता अनेक प्रकारच्या असतात. नशिबाने आपल्याला जेवणाची चिंता नाहीये, संध्याकाळी 7-8 काही येईल की नाही ही चिंता नाही आपल्याजवळ, आपण सगळं वेल सेटल्ड आहोत. पण उद्याचं काय ही चिंता असते, आणि चिंता हीच चिंतेकडे नेत असते फार लवकर. तर त्याच्यामुळे जिथे चिंता आहे, जिथे टेन्शन आहे, त्या ठिकाणी मेडिटेशन अवश्य केलं पाहिजे. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे आजार आपल्याकडे लोक आज वर काढत आहेत. काल की परवाच YouTube वरती माहिती होती की पुढचं जे 25 आहे, आता मागे जसा करोना झाला त्याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये कुठला तरी येणार आहे 25 मध्ये. आतापासून चिंता, बापरे 25 मध्ये मोठा काहीतरी येणार आहे, घराच्या बाहेर निघता येणार नाही, मग कसं. मेडिटेशन करा, ते येणारच नाही, ते तुमच्यापर्यंत येणार नाही. तुम्हाला खोटं वाटेल, पण जेव्हा ते कोरोनाच्या 2 लाटी आपल्या इकडे येऊन गेल्या, जबरदस्त होत्या. माडा कॉलनीमध्ये आम्ही तिथे राहतो, आपल्या बाजूला ग्राउंड आहे, ग्राउंडच्या बाजूला चौकोन आहे, प्रत्येक घर पॅक होतं, प्रत्येक घरामध्ये पेशंट होता कोरोनाचा. आम्ही दोघं व्यवस्थित होतो. त्यांना म्हटलं टीव्ही बंद करा, त्या टीव्हीवरच्या फालतूच्या बातम्या बिलकुल बघायच्या नाही. आज कोरोनाचे एवढे गेले, आज कोरोनाचे तेवढे, कुठं बघायचं नाही. तेव्हापासून टीव्ही आमच्याकडे बंद झाला. पण कोरोना आमच्या घरापर्यंत पोहोचला नाही, कारण त्यांचं निसर्गोपचार आणि माझं मेडिटेशन. म्हणजे घराच्या बाहेर आम्ही निघालोच नाही असं नाहीये, घराच्या बाहेर निघाल्याशिवाय होत नाही, ते पाहिजेच. बाकीच्यांचे घरं बिलकुल पॅक होते, पण तरी कोरोना नाही आला, कारण मेडिटेशन. कारण मेडिटेशन केल्याने आपले जे 7 चक्र आहेत, आपल्या शरीरामध्ये 72,000 नाड्या असतात, या सगळ्या शुद्ध होत जातात. हे चक्र मोकळे होतात, ह्या नाड्या ब्लॉक होतात, चक्र ब्लॉक होतात. कारण आपल्यामध्ये जे टेन्शन असतं, आपण जे काही निगेटिव्ह विचार करत असतो, राग असतो, लोभ असतो, अहंकार पण असतो. माझ्यात होता आधी, आता नाही. पण माझ्यामध्ये काय आहे हे तर माहित पाहिजे. राग आहे का, कोणाचा हेवा आहे का, कोणाच्या विषयी वाईट विचार आहेत का मनामध्ये,
मी कोण आहे पहिल्यांदा हे माहित पाहिजे आपल्याला. माझं डोकं दुखत आहे म्हणजे मी डॉक्टरकडे जाऊ शकते आणि त्याला सांगू शकते की डोकं माझं इथे दुखत आहे आणि डॉक्टर त्याप्रमाणे मला औषध देईल. पण मला जर माहित नसेल माझं डोकं कुठे दुखत आहे तर मी त्या डॉक्टरला काय सांगणार? तर तेव्हा मी कोण आहे हे मला माहित असतं आणि ही माहिती आपल्याला ध्यान सांगत असते. पहिली ओळख तर मला माझी झाली पाहिजे. माझे काय विचार आहेत, मी विचार कसा करते, स्वतःच्या विषयी माझ्या मनामध्ये काय नकारात्मकता आहे. प्रत्येकाच्या मनात काही ना काही आपल्या स्वतःच्या विषयी काही ना काही असतंच. आपले सगळे आजार सुरुवात होतात तिथून. मी स्वतःच्या विषयी काय वाटून घेते. माझं नाक मला असं वाटतं की थोडंसं जाड आहे, तिचं नाक पहा किती छान सरळ आहे, माझं नाक कसं असतं. निगेटिव्ह विचार आला मनामध्ये, मी स्वतःला कमी लेखत आहे ना नाक. श्वास घेता येतो ना, छान आहे, सुंदर आहे. आणि हो जसं मगाशी सरांनी महत्वाचा पॉइंट सांगितला की हे सगळे उपचार केल्याने तुम्हाला सौंदर्य प्राप्त होते. पार्लर मध्ये जायची गरज नाहीये. आम्ही दोघेही जण 60च्या वर आहोत, पण आमच्याकडे तुम्ही बघतच आहात. तर खरं सौंदर्य पण वाढतं, पण सौंदर्य कुठलं वाढतं? आंतरिक सौंदर्य वाढतं. आपण सगळं आत्मा आहोत. माझं नाव सुजाता आहे, पण हे या फक्त शरीराला दिलं गेलेलं नाव आहे. हे शरीर मी आत्ता घेतलेलं आहे. त्याच्या आधी मी कुठे होते? आतापर्यंत किती जन्म झाले आणि पुढे अजून घेणार आहे, कारण अजून काही शुद्धी झालेली नाहीये. म्हणजे पुढचा जन्म ठरलेलाच आहे. हे म्हणतात माझा पुढचा जन्म नाहीये, म्हणतात माझं झालं संपलं आताच. काही खरं नाहीये, खूप रागवतात. म्हणजे याचा अर्थ पुढचा जन्म आहे. जोपर्यंत आंतरिक शुद्धी होत नाही तोपर्यंत मुक्ती नाही. आणि खरं सौंदर्य आत्म्याचं असतं. हे जे इथे दिसतं हे तर टेम्पररी आहे, आज आहे उद्या नाही आहे, उद्या जाणारच आहे. तर हे शरीराच्या सौंदर्याच्या मागे न लागता आपण आपल्या आत्म्याची शुद्धी केली पाहिजे. आणि आत्म्याची शुद्धी मेडिटेशनने होते. आणि जसा तुमचा आत्मा वृद्धिगत होत जाईल, जसं त्याचं सौंदर्य वाढत जाईल, आपोआप तुमच्या शरीरावर ते तेज दिसत जाईल. तुमच्या शरीरामध्ये असलेल्या ज्या काही व्याधी असतील, त्या शारीरिक व्याधी असू देत, मानसिक व्याधी असू देत, सगळ्यामध्ये आपल्याला हळूहळू आराम मिळतोच. मेडिटेशन करून आमच्या कोर्समध्ये एक मुंबईची एक 45 वर्षाची स्त्री होती. त्यांना मला वाटते हार्टच्या जवळ एक गाठ आलेली होती. ब्रेस्ट कॅन्सर नव्हता, पण ती कॅन्सरचीच गाठ होती. आणि ती गाठ हार्टला लागून असल्यामुळे हृदयाला बिलकुल चिकटून होती. डॉक्टर म्हणाले ह्याचं ऑपरेशन आम्ही करू शकत नाही, कारण हे ओपन केल्याबरोबर तुमचं हृदय थांबणार आणि तुम्ही जाणार. तर अशी तिची विचित्र अवस्था होती. आणि त्याच्यामुळे ऑपरेशन करता येत नव्हतं. आणि मग करायचं काय? पेन वाढत होतं, वेदना वाढत होत्या. आणि त्यांना जेव्हा इकडचा मार्ग कळला तेव्हा त्यांना 3-4 वर्ष लागले ते दुरुस्त व्हायला. आज त्या बिलकुल व्यवस्थित आहेत. पण अर्थातच त्यावेळेला जे काही औषधं घेतले आणि तो जो आजार झाला होता त्याचा परिणाम त्यांच्या शरीरावर अजूनही आहे. त्या अतिशय रोड आहेत, त्यांना जेवण पचत नाही, फक्त फळांच्या याच्यावर त्या जिवंत आहेत अजूनही, पण आहेत. आणि आता त्या ज्या वेदना आहेत त्या त्याच्यात नाही. तर तेव्हा कॅन्सर सारखा आजार दुरुस्त होऊ शकतो हे फक्त ध्यानाच्या मार्फत होते. हे जे ध्यान आम्ही शिकवतो, आम्ही सांगतो, ह्या ध्यानाला आनापानसती ध्यान म्हणतात. आना म्हणजे श्वास आतमध्ये घेणं, अपान म्हणजे श्वास बाहेर सोडणं, आणि सती येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासासोबत टिकून राहणं म्हणजे आनापानसती ध्यान. हे ते ध्यान आहे ज्यांनी भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली होती. भगवान बुद्ध 6 वर्षापर्यंत भटकत होते, पण त्यांना जे पाहिजे होतं ते समजत नव्हतं. आणि जेव्हा हे ध्यान करायला ते बसले त्याच्यानंतर त्यांना ज्ञान प्राप्ती झाली. तर आपल्यालाही तशीच ज्ञान प्राप्ती करून घ्यायची आहे.
आणि म्हणून आज आपण एक ध्यानाचं 10 मिनिटाचं तरी सत्र आपण जरूर घेऊया, करून बघा. मी आणि आमचे पितामह, आमचे गुरुजी ते नेहमी म्हणायचे, करके देखो काय होते. आम्ही सर अर्धा तास म्हणाले, आमचं ध्यान 1 तासाचं असतं. ज्यांना जेवढा आजार आहे, म्हणजे आजाराचं प्रमाण जेवढं जास्त आहे तेवढं जास्त त्यांना आपण मेडिटेशन आम्ही सजेस्ट करत असतो. 3-3 तासाचं मेडिटेशन असतं. एक ते आणायला पाहिजे होतं, ते नाही. एक पिरॅमिड मिळतं जे आपण डोक्यावर जर ठेवलं, विशेषतः लहान मुलांसाठी तर खूपच आवश्यक आहे. तुमचे जे छोटे छोटे पिल्लं आहेत, घरी एक छोटंसं पिरॅमिड असं बनवून घ्या, त्याच्या खाली त्यांना अभ्यासासाठी बसवा. बघा त्यांच्या अभ्यासामध्ये काय तुम्हाला फरक जाणवतो ते. पिरॅमिड जर ठेवलं आपण डोक्यावर ध्यान करताना, तर त्याच्यामुळे ऊर्जा जास्त मिळते. ध्यान म्हणजे काय? ऊर्जा आहे. निसर्गामध्ये, अवकाशामध्ये ऊर्जा आहे. ती ऊर्जा आपण ग्रहण करत असतो, कॅच करत असतो. आणि इथे सहस्त्रार चक्र आहे, त्या चक्राच्या माध्यमातून शरीरामध्ये ती ऊर्जा आपण फिरवत असतो. ती आपल्यालाच फिरवायची असते. हे करत असताना जिथे जिथे शरीरामध्ये ब्लॉकेजेस आहे, जिथे जिथे अडथळा आहे, जिथे कोणता आजार आहे, त्या ठिकाणी ती ऊर्जा पोचते आणि ती क्लिअर करत जाते. पौर्णिमेचा दिवस खूप महत्त्वाचा आहे, अमावस्या आणि पौर्णिमा. पण पौर्णिमा जास्त, 1 दिवस आधी 1 दिवस नंतर. त्यावेळेला मात्र आमची जी मंडळी आहे ती 24 तासाची ध्यान करत असतात. एक सत्र चालतं त्यांचं पूर्ण वेळ. तर जेवढं जास्त तुम्ही ध्यान कराल तेवढा जास्त तुम्हाला फायदा होणार आहे. सुरुवात 5 मिनिटापासून करा, 10 मिनिटापासून करा, पण करा. आणि हे जे काही तुम्ही आज इथे ऐकलेलं आहे, 100% जरी नाही तरी एक 5% का होईना, हे दररोज तुमच्या जीवनामध्ये हे उतरवायचा प्रयत्न करा. ऐकलं आणि चालले गेले इथून, वा वा भालशंकर सर मॅडम आल्या होत्या, खूप छान माहिती दिली, वा नंदूभाऊ पुढच्या महिन्यात पुन्हा एकदा बोलवा, खूप छान, त्याला काही अर्थ नाही आहे. अजून एक गोष्ट लक्षात घ्या, ध्यान मार्ग असा मार्ग आहे इथे कोणी येऊ शकत नाही. जो त्या एका विशिष्ट लेवलपर्यंत पोहोचलेला व्यक्ती आहे, तयारीत आहे, तोच फक्त हे इथे येऊ शकतो, तो ऐकू शकतो आणि घरी करू शकतो. नाही तर शिकणारे खूप असतात, पण ते अप्लाय कोणीच करत नाही आयुष्यात, कारण त्यांची ती तयारीच नाही आहे. आणि जे तयार नाही आहे त्यांना निसर्ग बाजूला फेकून देतो. ज्यांची तयारी आहे मनाची, ते मात्र बिलकुल पैलतीरी लागतात. तर आपल्याला सगळ्यांना नॉलेज हवं आहे, ज्ञान हवं आहे. बसलो कशासाठी आहे? बसलो कशासाठी आहे? कशासाठी ज्ञान घ्यायचं? कशाला करायचं ज्ञान? शरीर निरोगी राहण्याच्यासाठी. तसंच प्रत्येकाला ज्ञानाची गरज आहे. हे ज्ञान आपल्या पुस्तकात नाही. आपले जे पूर्वज होते त्यांच्याजवळ हे ज्ञान होतं, पण हळूहळू जसे जसे विदेशी आक्रमण होत गेले तसं तसं हे ज्ञान सगळं नष्ट होत गेलं. आज आपल्याला संधी मिळालेली आहे, पुन्हा एकदा ते ज्ञान करायचं आहे. आणि खरं नॉलेज काय आहे, खरं ज्ञान काय आहे, त्या ज्ञानापर्यंत आपल्याला पोचायचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, सगळ्यात महत्वाची गोष्ट ही जी मेडिटेशनची आहे, ती म्हणजे आपली आध्यात्मिक चेतना वाढते. आपण सगळे जे आहोत, मी मगाशी म्हटलं, आपण सगळे आत्मा आहोत. तर आपल्या आत्म्याची जी उन्नती आहे ते खरं आपलं लक्ष असलं पाहिजे. आणि ते आत्म्याची उन्नतीचं 2च मार्ग आहेत. एक तर चांगले चांगले आध्यात्मिक पुस्तकं वाचा आणि ध्यान करा. पण ह्या ध्यानामध्ये कोणत्याही देवाचा आम्ही उल्लेख करत नाही, कोणालाही साक्षी ठेवत नाही, कारण आपण स्वतः देव आहोत. आणि आपल्याला आपल्या गीतकारांनी आधीच सांगितलं आहे, त्या रामाला तुम्ही इकडे तिकडे कशाला शोधता? राम तर तुमच्यामध्येच आहे. काहे ढूंढे राम को धरती गगन में, राम को तू देख ले
कुठे? अपने ही मन में. आणि तेच आपल्याला बघायचं आहे. खरा राम इथे आहे आणि त्याला आपल्याला शोधायचा आहे. तो मंदिरात सापडणार नाही आहे. आणि मग इथे आहे तर ते काय आहे? तो आत्मा आहे. त्याला तुम्ही कोणतंही नाव द्या. त्याला तुम्ही राम म्हणा, त्याला कृष्ण म्हणा. सत्य ही शिव है. काय वेळेवर लागलं ते गाणं सुरू. म्हणजे निसर्गही आपल्याला सांगत आहे की जे सत्य आहे ते सुंदर आहे फक्त. आणि ते सत्य ओळखा की मी आत्मा आहे, बाकी सगळं खोटं आहे, बाकी काहीच नाही. तर तुम्ही आता लक्ष ठेवा 10 मिनिटाकडे. आपण एक 10 मिनिटाचं मेडिटेशन घेऊया सगळेजण.